ओके. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आपण बघणार आहोत. माहिती तंत्रज्ञान अधिनियम म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये जवळपास प्रकरण 14 प्रकरण आहेत. ओके. 14 प्रकरणांची नावं आता वन बाय वन आपण बघूया आणि त्याच्यातली टोटल कलम किती आहेत हे पण आपण बघूया. ओके. तर पहिला आहे प्रिलिमिनरी. ओके. त्याच्यात कलम 1 ते 2 आहे. ओके. पहिलं प्रकरण तर ऑफकोर्स आपल्याला माहिती असतं. दुसरं महत्वाचं प्रकरण आहे डिजिटल सिग्नेचर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. ओके. म्हणजे याचा अर्थ बघा, तर दोनच कलम आहेत, 3 आणि 3A. म्हणजे काय, डिजिटल सिग्नेचर 3 आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर 3A झालं. ओके. पुढचा आहे आपला इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स बद्दलचा 4 ते 10A. तर 10A ला तुम्ही ए फॉर आपले सरकार जोडलं तर तुम्हाला 10A लक्षात राहू शकतं. ओके. जर तुम्हाला प्रकरण आणि कलम जर विचारली गेली तर म्हणतोय. पुढे आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स मध्ये 11 ते 13. ओके. कलम 11 ते 13 आहे. सो सेक्युअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड सिग्नेचर 14 ते 16. ओके. त्याच्यानंतर 6वा आहे रेग्युलेशन ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी 17 ते 34. ओके. 17 ते 34. त्याच्यानंतरचं आहे आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट. ओके. 35 ते 39. 8वा आहे ड्युटीज ऑफ सबस्क्रायबर 40 ते 42. त्याच्यानंतर पेनल्टीज, कम्पेन्सेशन, ऍडज्युडिकेशन हे 43 ते 47 मध्ये येतं. अपिलेट ट्रिब्युनल एक महत्वाचं आहे आपल्या इथे, ते आहे 48 ते 64. ऑफेन्सेस आहेत 65 ते 78. तर सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत घेऊन गेलेत ऑफेन्सेस वरती. त्याच्यानंतर पुढचं घटक आहे इंटरमिडियरीज नॉट टू बी लिएबल इन अ सर्टन केस. फक्त एकमेव कलम आहे 79. आणि एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स 79A ते 12A मध्ये प्रकरण. आणि शेवटचं आहे मिसलेनियस, त्याच्यामध्ये 80 ते 94. इतकी सारी कलम याच्यामध्ये आहेत. जवळपास 94 कलम आहेत. सगळी करायची काही गरज नाही आहे. जेवढी काही महत्वाची कलम आहेत आपण ते बघणार आहोत. ओके. आता बघा, पुढचा घटक आहे उद्देशाबद्दलचा. या कायद्याचा उद्देश काय होता? इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेड आणि बिझनेसला मान्यता देणे हा त्याचा पहिला उद्देश होता. बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन म्हणा हवं तर इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन म्हणजे गव्हर्नमेंट काही डॉक्युमेंट्स जे असतात ते ई फॉर्मॅट मध्ये जर आपण घेतलो तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन म्हणू शकतो. आणि जे गव्हर्नमेंटचे ट्रेड आणि बिझनेस किंवा इतर जनरल सुद्धा विदाउट गव्हर्नमेंट सुद्धा जे ट्रेड आणि बिझनेस होतात त्यांना मान्यता देण्यासाठी हा हा कायदा बनवण्यात आला होता. पुढचा आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला लीगल रिकॉग्निशन देणे. म्हणजेच ते ट्रेड, बिझनेस, कॉमर्स आपण सगळं एकच म्हणू शकतो. त्या सगळ्यांना आपण लीगल रिकॉग्निशन देण्याचा उद्देश आहे. फॅसिलिटेट इलेक्ट्रॉनिक फायलिंग ऑफ डॉक्युमेंट्स विथ गव्हर्नमेंट एजन्सीज. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट एजन्सीला जे काही डॉक्युमेंट्स देऊ शकता, सबमिट करता, ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे किंवा त्याला मान्यता दिली पाहिजे, म्हणून हा ऍक्ट बनवण्यात आला होता. पुढे आहे अमेंडमेंट्स. उद्देश मध्ये बघा कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण अमेंडमेंट्स केल्या आहेत. ओके. तर पहिला आहे आयपीसी मध्ये आपण अमेंडमेंट केलेलं आहे. इंडियन पिनल कोड आयपीसी मध्ये आपण अमेंडमेंट केलेली आहे. पुढे आहे आरबीआय ऍक्ट 1934. त्याच्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872. बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट 1891. इतक्या सगळ्या कलमांमध्ये ऍक्ट्स मध्ये चेंज झालेला आहे. प्रश्न कसा बनू शकतो? आयटी ऍक्ट 2000 नुसार कोणकोणत्या कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ओके. काय आहे आयपीसी आरबीआय ऍक्ट? ऑफकोर्स आरबीआय ऍक्ट मध्ये सुधारणा केली जाणार आहे. का बरं केली जाणार आहे? इलेक्ट्रॉनिक ट्रेड, बिझनेस, कॉमर्स मध्ये सुधारणा करायची आहे, त्यांना लीगल आपल्याला परमिशन द्यायची आहे, तर याच्यात चेंज करणं अपेक्षित आहे. ओके. त्यामुळं ते येणार आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सुद्धा सुधारणा करणं अपेक्षित आहे ना. कसं फायनान्शियल ऑफेन्स जे असतात त्या बाबतीमध्ये हा कायदा जिथं जिथं लागू होतो त्याच्या अँगलने सुद्धा अमेंड करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट, याच्यामध्ये सुद्धा बँकर्स बुक म्हणले की पुन्हा काय तर बँकिंग सिस्टीम, कॉमर्स, ट्रेड, बिझनेस या सगळ्यांचा संबंध याच्यामध्ये येतो. तर लॉजिकली जरी आपण बघितलं तरी या सगळ्या कायद्यांमध्ये अमेंड करणं अपेक्षित होतं. ओके. त्यामुळे हे 4 कायदे लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनने जानेवारी 1997 मध्ये मॉडेल लॉ ऑन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अडॉप्ट केला होता. इथं आपल्याला लक्षात ठेवायचं 97 मध्ये. कशावरती? मॉडेल लॉ ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स वरती 1997 मध्ये त्यांनी केला. ओके. त्यानंतर आपण एक 3 वर्षामध्ये आपण आपल्याकडे 1997 युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा. पुढचं आपलं प्रकरण आहे प्रिलिमिनरी. याच्यात काय बघा, कलम नंबर 1. कलम नंबर 1 काय सांगतं? भारतात तसेच भारताबाहेर घडलेल्या गुन्ह्यांसाठी सुद्धा हा कायदा लागू आहे. ओके. आपण याच्या आधी कुठं बघितलं होतं? भ्रष्टाचाराच्या केसमध्ये बघितलं होतं. ओके. आता याच्यामध्ये गुन्हा कुठं घडतोय हा मुद्दा आहे.
तिथं काय होतं, व्यक्ती हा मुद्दा होता. इथे गुन्हा कुठं घडतोय, गुन्हा भारतात घडू दे किंवा भारताबाहेर घडू दे, तर त्या गुन्ह्यांसाठी हा कायदा लागू असणार आहे. ओके, पुढे आपण बघूया कलम 2 मध्ये डेफिनेशन, व्याख्या. ए काय आहे, ऍक्सेस. ओके, ऍक्सेस, ए फॉर ऍक्सेस तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढचं आहे बी. बी ला पुन्हा अड्रेस, बंगलो, बी फॉर बंगलो. आपण सिव्हिल राईट ऍक्ट मध्ये बी फॉर बंगलो वरून काय लक्षात ठेवलं होतं, स्थान, प्लेस लक्षात ठेवलं होतं. इथं आपण अड्रेस लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता अड्रेस आहे, इथं का स्वाभाविक आहे, आयटी मध्ये अड्रेस येऊ शकतो आणि सिव्हिल राईट ऍक्ट मध्ये अड्रेस येणार नाही. का बरं, इथे अड्रेस येणं स्वाभाविक आहे, कारण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये तुम्ही साधं कॉम्प्युटरचा अड्रेस जरी म्हणलात तरी अड्रेस येऊ शकतो ना, तर यात कन्फ्युजन करू नका. पुढे ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर, सी लक्षात ठेवा. सी काय आहे, ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर आहे. तो कोण आहे, अपॉइंटेड अंडर सेक्शन 46 या ऍक्ट मधल्या सेक्शन 46 नुसार अपॉइंट केलेला जो अधिकारी आहे तो ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हटला जातो. पुढे डी बघा. डी काय आहे, अफिक्सिंग इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. म्हणजे काय, एखाद्या डॉक्युमेंटला आपण जर सिग्नेचर दिलं म्हणजे अफिक्सिंग केलं तर त्या सिग्नेचरला काय होतं, लिगलाइज फॉर्म येतो. ओके, तर अफिक्सिंग केलं तर आपण म्हणू शकतो ना, सर एवढी साईन करून द्या म्हणले की तो साईन करताना तो काय म्हणतो, डन, डन केलं. ओके, तर त्याच्यामुळे अफिक्सिंग सिग्नेचर. आता बघा इथे स्क्रीनवरती आला की मी लेट जॉईन केलंय, कोणता ऍक्ट चालू आहे. सो दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, यू शुड बी ऑन द टाइम. है ना, आपण क्लास 1 ची परीक्षा द्यायला चाललोय, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एक्झॅक्टली टाइम वरती आलो पाहिजे. ओके, तर टाइमचं कॅल्क्युलेशन बघा की एका दुसऱ्यासाठी जर आपण इथं थांबलो तर ऑनलाईन आणि इथले म्हणून 50 मिनिटं दिली असतात, प्रत्येकाला 10 मिनिटं आपण दिलं तर 500 मिनिटं प्रत्येकाचे वेस्ट जातात. सो प्लीज बी ऑन द टाइम, है ना, टाइम वरती या. सगळे सेटअप करायला मी स्वतः वगैरे सगळे आम्ही वेळेवरती इथे येतो, पण तुम्ही वेळेवरती आलं पाहिजे. ओके, ते इम्पॉर्टंट आहे. पुढे तुम्हाला ही सवय लागणं गरजेची आहे. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये जाताल तेव्हा हे नाही चालणार आहे, कारण तुम्ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्टींवरती काम करणार आहात तिथे. थोडासा जरी लेट झाला की तुमच्या हातातून ती गोष्ट जाऊ शकतो. सो टाइमचं कन्सिडरेशन घ्या. त्याला आतापर्यंत ठीक आहे, कॉलेज लाईफ आहे, कॉलेज संपलं, त्याच्यामध्ये मजा असते, चल रे आज बंक करू वगैरे वगैरे, दॅट्स ओके. संपली ती लाईफ आता. आता सिरियस लाईफ सुरू झाली आपली. ओके, सिरियस लाईफला वी शुड टेक अवर सेल्फ सिरियस ना. आपण आपल्याला सिरियस नाही केलं तर कोणीच नाही सिरियस घेणार. सो टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, टाइमला फोकस करा. इथंच नाही, बाकी सगळीकडे सुद्धा. ओके, चहाला गेलात, कुठं बाहेर गेलात, डिस्कशन, गप्पा या गोष्टी बंद करा. टाइमला इम्पॉर्टन्स द्या. टाइम खूप कमी आहे, कॅल्क्युलेट करा. दिवसातले 8 तास तुमचे झोपेत जातात, 4 तास बाकीच्या गोष्टी जातात, राहतात 12 तास, त्यातले 2 तास पॉलिटिक्स वरती जातात, है ना. तर मग उरतात किती आपल्याकडे. सो या गोष्टी सोडून द्या, टाइमला महत्व द्या. आज बघितलं की 9 वाजता आपल्याकडे फक्त 4 स्टुडंट तिथे होते. ओके, दिस इज नॉट डन. नेक्स्ट टाइम पासून मी प्रयत्न करेन, मी येतोच वेळेवरती, मी आल्यानंतर डॉट 9 ला सेशन सुरू करणार आहे. सो दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी, आपण टाइम वरती आलं पाहिजे. आता राहिला तुमचा प्रश्न, आपण आयटी ऍक्ट बघतोय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. ओके, तर त्या ऍक्ट बद्दलची माहिती झाली. कलम 1 आपलं झालेलं आहे, कलम 2 चालू आहे. ओके, तर कलम 2 मध्ये आपण आलो होतो डी ला. डी आहे अफिक्सिंग इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. त्याला आपण डी फॉर डन आणि अफिक्सिंगला जोडलेलो आहोत. ऑथेंटिकेटिंग अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय मीन्स ऑफ डिजिटल सिग्नेचर. ओके, अफिक्सिंग इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे काय, एखाद्या इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटला, रेकॉर्डला आपण ऑथेंटिसेट करतोय. ओके, त्याला ऑथेंटिकेट करतोय. ओके, पुढे आहे डीए. डीए ला मी ए फॉर पुन्हा काय लावलंय, अपिलेट हा शब्द जोडला की आपल्याला पुढे अपिलेट ट्रिब्युनल लक्षात येतं. अपिलेट ट्रिब्युनल म्हणजे काय आहे, अपिलेट ट्रिब्युनल सेक्शन 48 नुसार जे आपण स्थापन केलेलं आहे किंवा आहोत या कायद्यानुसार, त्याला आपण म्हणतो अपिलेट ट्रिब्युनल. इथं काय लक्षात ठेवायचं, डेफिनेशन कुठल्या कलमामध्ये आहे, ओके, म्हणजे व्याख्यामध्ये कुठल्या कलमाला आहे आणि पुढे ती कुठल्या कलमानुसार स्थापित होणार आहे ती सुद्धा लक्षात घ्या. आतापर्यंत आपण 2 गोष्टी बघितल्या, ऑफिसर्स बघितले किंवा संस्था बघितल्या. एक होता ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर आणि आता खाली बघतोय ते अपिलेट ट्रिब्युनल. पुढचा बघा ई, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ई गव्हर्नन्स आपण आता आजकाल म्हणतो, त्याच्यावर तुम्ही ई गव्हर्नमेंट लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये काय दिलं बघा त्यांनी, लिस्ट 2 जी आहे आणि लिस्ट 3. लिस्ट 2 काय आपली 7th शेड्यूल मधली लिस्ट 2 आणि लिस्ट 3 आपल्याला माहित आहे. स्टेट लिस्ट आणि कन्करंट लिस्टच्या बाबतीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला त्यांनी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट बनलंय. ओके, आणि इतर सगळे विषय जे आहेत त्या केसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हटलेलं आहे. करेक्ट आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया एफ. एफ खूप वेळा विचारून झाला बघा, 16, 18 आणि 19, त्याच्यानंतर सुद्धा विचारला गेला असणार आहे. त्याच्यामध्ये असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम. असिमेट्रिक
क्रिप्टो सिस्टीम. ओके, सिस्टीम म्हणजे काय, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणजे काय असा प्रश्न आलाय. आणि असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न आलाय. कोणतं कलम आहे, 2F. ओके, 2F मध्ये ते आहे. सिस्टीम ऑफ सेक्युअर की पेअर कन्सिस्टिंग ऑफ अ प्रायव्हेट की फॉर क्रिएटिंग अ डिजिटल सिग्नेचर अँड पब्लिक की फॉर व्हेरीफाईंग द डिजिटल सिग्नेचर. एक तर पहिली गोष्ट काय लक्षात घ्यायची आपल्याला, इथं काहीतरी सिग्नेचर म्हणजे सिग्नेचर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल काय सिग्नेचर आहे. तुम्ही आता जर साधा तुमचा दाखला काढायला गेला असाल, म्हणजे कुणाकडं EWS दाखला असेल किंवा ओबीसीचा तुम्ही नॉन क्रिमिनल करता, तेव्हा तुमच्या याच्यावरती सही कुणाची असते, इधर तहसीलदार किंवा एसडीओ ची सही असते. तर एसडीओ किंवा तहसीलदार ती साईन करतात, ते आजकाल ते थंब वापरतात. त्यांच्याकडे ते थंब वरती त्यांनी बोट ठेवलं तर ते ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर मध्ये कन्वर्ट होऊन तुमच्या ह्याच्यावरती येतं, डॉक्युमेंट वरती. ते बारकोड सिस्टीम मध्ये पण येतं. ते काय आहे, डिजिटल सिग्नेचर आहे. तर डिजिटल सिग्नेचर का देतो आपण, हँड सही करून आधी जे आपण त्याला ऑथेंटिसिटी द्यायचो, आता ते आपण डिजिटली करतोय. ऑफकोर्स इव्हॉल्व्ह झालंय. तर ते डिजिटल सिग्नेचर मध्ये कुठले कुठले घटक असतात, तर इथे ते दिले. त्याच्यामध्ये आपण असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम वापरतो. क्रिप्टो म्हणजे काय, गुपित असलेलं, ते उघड होत नाही. ओके, तर क्रिप्टो सिस्टीम असिमेट्रिक का म्हणजे दोन घटक एकमेकांना सिंक्रोनाइज करतो म्हणून. तर कुठले कुठले दोन घटक आहेत तिथे, एक आहे प्रायव्हेट की आणि दुसरी आहे पब्लिक की. आता प्रायव्हेट की म्हणजे काय आणि पब्लिक की म्हणजे काय असं सुद्धा डेफिनेशन येऊन गेले किंवा येऊ शकते. काय आहे बघा प्रायव्हेट की, अ सिस्टीम टू सेक्युअर की पेअर कन्सिस्टिंग ऑफ अ प्रायव्हेट की फॉर क्रिएटिंग डिजिटल सिग्नेचर. म्हणजे काय, प्रायव्हेट की डिजिटल सिग्नेचर तयार करते. ओके, आणि पब्लिक की काय करते, त्या डिजिटल सिग्नेचरला व्हेरीफाय करते. ओके, हा डिफरन्स लक्षात घ्या. मला सिग्नेचर क्रिएट करायचं आहे तर मी प्रायव्हेट की म्हणजे मी करतोय तर माझ्याकडची प्रायव्हेट की येणार आहे. ओके, आता मी सिग्नेचर करून ही सिस्टीम तयार केली आणि एखाद्याला काहीतरी व्यवहार केला, डॉक्युमेंट दिलं, तर त्या समोरच्याकडे काय असली पाहिजे, पब्लिक की असली पाहिजे, जेणेकरून तो व्हेरीफाय करेल. येतं लक्षात तुम्हाला, कुणाकडे प्रायव्हेट की कुणाकडे पब्लिक की आणि उद्देश काय आहे ते लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. फार जास्त कॉमन प्रश्न आहे, खूप वेळा येऊन गेलेला आहे. ओके, पुन्हा एकदा विचारतोय बघा, प्रायव्हेट की कशासाठी, डिजिटल सिग्नेचर क्रिएशन, आणि पब्लिक की डिजिटल सिग्नेचर व्हेरिफिकेशन. लक्षात ठेवा. आणि कलम किती आहे, 2F मध्ये कलम आहे. पुढे सर्टिफाईंग अथॉरिटी, जी कोण असते, अल्टिमेट अथॉरिटी गव्हर्नमेंट. तर 2G ला तुम्ही गव्हर्नमेंट लक्षात ठेवू शकता का, येस. तर पुढे काय, अ पर्सन हु हॅज बीन ग्रांटेड अ लायसन टू सेक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेशन अंडर सेक्शन 24. ओके, म्हणजे सर्टिफाईंग अथॉरिटी कोण असतो, एक पर्सन आहे ज्याला लायसन्स इश्यू करण्याचा, म्हणजे लायसन्स टू इश्यू द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू करण्याचं लायसन्स ज्या व्यक्तीकडे आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण तशी अथॉरिटी ग्रँट केली आहे त्याला म्हणायचं सर्टिफाईंग अथॉरिटी. नावातच काय, सर्टिफाईंग अथॉरिटी काय करतोय, सर्टिफिकेट देतोय. ओके, त्याच्याकडे लायसन आहे सर्टिफिकेट देण्याचं. कलम किती आहे, 24 आहे. आतापर्यंत आपण कुठले कुठले कलम बघितले, 46 आणि 48 बघितलं होतं. ओके, 46 काय होतं, ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर, आणि 48 काय होतं, अपिलेट ट्रिब्युनल, आणि आताचं सेक्शन 24 काय, सर्टिफाईंग अथॉरिटी. ओके, पुढे बघा, H काय आहे, सर्टिफिकेशन प्रॅक्टिस स्टेटमेंट, H. आणि HA आहे कम्युनिकेशन डिव्हाइस. आय लक्षात ठेवा, कम्प्युटर. आय कशासाठी आहे, कम्प्युटर. आता कम्प्युटर ओपन केलं केला काय येतं, इंटेल, है ना. इंटेल आल्यानंतर तुम्ही आयला इंटेल जोडून कम्प्युटर लक्षात ठेवू शकता. म्हणजे आय मध्ये कुठली डेफिनेशन आहे तर कम्प्युटरची, तर इंटेल फक्त आठवायचे. पुढे एनी इलेक्ट्रॉनिक, काय काय बघा, कम्प्युटरचे डेफिनेशन कशी केले, एनी इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक, ऑप्टिकल or other high speed data processing device, okay, related to computer in computer system or computer network. कॉम्प्युटर सिस्टीम किंवा कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये असा एक जो डिव्हाइस आहे जो इलेक्ट्रॉनिकली, मॅग्नेटिकली किंवा ऑप्टिकली किंवा इतर हाय स्पीड डेटा प्रोसेसिंग डिव्हाइस म्हणून काम करत आहे. ओके, लक्षात आली डेफिनेशन कॉम्प्युटरची. तर ही एकदम डिटेल डेफिनेशन असू शकते. जर तुम्हाला इंटरव्ह्यूला डेफिनेशन विचारले तर हे सांगू शकता, किंवा एसए मध्ये पण तुम्ही हे लिहू शकता. ओके, आता मी जेव्हा तुम्हाला एसए मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये म्हणतो तर हा डेटा तुमच्या नोट्स मध्ये येऊ दे, तुमच्या एसए मध्ये तुम्हाला तो लिहिता येईल, उतरवता येईल. कारण ऐनवेळी आपल्याला मग मुद्दे सापडत नाहीत, मग काय लिहायचं हे कन्फ्युजन होतं. तर एक छोटीशी वही बनवून ठेवा एसए साठी, त्या गोष्टी लिहित जाऊ. ओके, पुढे बघा, जे काय आहे कॉम्प्युटर नेटवर्क. नेटवर्क म्हणजे काय, जाळेचं तुम्ही जे लक्षात ठेवू शकता. ओके, कॉम्प्युटर नेटवर्क, आय झालं आणि जे झालं, कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर नेटवर्क झालं. पुढे कॉम्प्युटर रिसोर्सेस, के. कॉम्प्युटर रिसोर्स म्हणजे काय, खान. रिसोर्स म्हणजे काय, खान.
खानचं के तुम्ही जोडलात तर तुम्हाला कॉम्प्युटर रिसोर्स लक्षात राहू शकतं. ओके, बरोबर आहे. आय जे के 3 डेफिनेशन लक्षात ठेवलेत. आय फॉर कॉम्प्युटर कसं लक्षात ठेवलंय, इंटेल. जे फॉर कॉम्प्युटर नेट, जाळे आणि कॉम्प्युटर नेटवर्क. के फॉर खान, कॉम्प्युटर रिसोर्स. ओके, पुढे त्याच्यात काय काय येतं बघा. कॉम्प्युटर रिसोर्स मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? कॉम्प्युटर, कॉम्प्युटर सिस्टीम, कॉम्प्युटर नेटवर्क, डेटा आणि सॉफ्टवेअर, या सगळ्यांचा सिस्टीम कॉम्प्युटर रिसोर्सेस मध्ये होतो. पुढे एल आहे कॉम्प्युटर सिस्टीम बद्दलचा. त्याच्यानंतर एम आहे कंट्रोलर. हे महत्वाचं आहे. ओके, कंट्रोलरची डेफिनेशन बघा. कंट्रोलर ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी अपॉइंटेड अंडर सेक्शन 17. मगाशी शिकवून होता सर्टिफाइंग अथॉरिटी. हे कोण आहे? कंट्रोलर आहे. सर्टिफाइंग अथॉरिटी कितीला होता? 46 ला. आणि हा कंट्रोलर कितीला आहे? 17 ला सेक्शन. हा कंट्रोलर सर्टिफाइंग अथॉरिटीच्या वरती काम करेल. ती जी सिस्टीम आहे ती आपण पुढे बघणार आहोत, कसं कसं कुणी कुठं काम करतं वगैरे. ओके, लक्षात घ्या. एकदम शांतपणे या कायद्याला बघा. कायदा समजण्यास अवघड आहे. ओके, तुम्ही पीडीएफ प्रिंट मारून ठेवलात तर काही तिथं कळणार नाही. इतकी मोठी पीडीएफ आहे, 100हून जास्त कलम आहेत, सगळ्या डेफिनेशन बाहेरच्या आहेत, ते कळत नाही. तर लक्ष देऊन बघा, इथंच कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, पुढे आपण बघूया एन ए. आता एम चा कंट्रोलर ना, हु इज द कंट्रोलर? कंट्रोलर आपण काय म्हणतो? मास्टर म्हणतो. एम फॉर मास्टर लक्षात ठेवलात तर कंट्रोलर लक्षात राहील. पुढे आहे आपलं एन ए. एन ए काय आहे? सायबर कॅफे. ओके, एन बी काय आहे? सायबर सिक्युरिटी. ओके, आता सिक्युरिटीला तुम्ही एन बी मधला बॉडीगार्ड जोडू शकता का? त्या बॉडीगार्ड जोडला तर तुम्हाला सायबर सिक्युरिटी लक्षात राहील एन बी ला. ओके, त्याच्यानंतर पुढे ओ. ओ म्हणजे काय? डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, फॅक्ट्स, कॉन्सेप्ट आणि इन्स्ट्रक्शन, या सगळ्यांचा समावेश कुठे होतो? डेटामध्ये. ओके, तर आता डेटाला मी काय लक्षात ठेवले? ओ ठेवले. ओ म्हणजे काय? झिरो. झिरो म्हणजे काय? एव्हरीथिंग, होल. तुम्हाला ती अद्वैत कॉन्सेप्ट किंवा फिलॉसॉफिकल किंवा अध्यात्मामध्ये काही इंटरेस्ट असेल तर तुम्हाला कळतं. ओके, शून्य ही कुठून आलंय? मैं शून्य हूं आपण ऐकलं, मैं समय हूं, मैं शून्य हूं म्हणतो ना. त्यात काय आहे? ते दोन्ही अपोजिट किंवा कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी असतात. असं असतं की जो शून्य झालाय, आपण म्हणतो की बुद्ध शून्य झालेत. ओके, त्यांना बुद्धत्व मिळालं, काय झालं? ते शून्य झाले. म्हणजे त्याच्याकडे सगळं आहे पण काहीच नाही. हे सगळे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. तुम्ही जेव्हा गीता ऐकाल तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होईल. ते कृष्णाचे वाक्य काय आहेत? मैं सब कुछ हूं और मैं कुछ भी नहीं. ऑल दीज आर फिलॉसॉफिकल आध्यात्मिक स्टेटमेंट्स, पण त्याचा अर्थ काय आहे? तो खूप मोठा अर्थ आहे. इथं फक्त लक्षात घ्या की होल डेटा म्हणजे काय? होल, सगळ्या प्रकारचा डेटा काही जरी आला तर तो होल. होल म्हणजे झिरो आठवायचं. झिरो म्हणले की आपल्याला सेक्शन 2 ओ लक्षात ठेवायचं. इतकं फक्त लक्षात ठेवा, बाकी काही ठेवू नका लक्षात. पुढे पी बघा. हा, आता कधी कधी या गोष्टी आपण डिस्कशन करताना माझ्याकडे येऊ शकतात. एखाद्याला वाटू शकतं सर आम्हाला संतत्व नकोय. बरोबर आहे, नकोयच आपल्याला, बट या गोष्टी सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. इट बिकम्स, त्याच्यामुळे लाईफ रिच होते. या गोष्टी आपल्या बरोबर असायला पाहिजेत. फिलॉसॉफी, अध्यात्म कंटिन्युअसली आपल्या बरोबर असल्या पाहिजेत. नसेल नास्तिक, आस्तिकचा आणि अध्यात्मिकचा काही संबंध नाही. व्यक्ती आस्तिक असो नास्तिक असो, त्याला अध्यात्म लागतं आणि हे माणसाला एनरिच करतं. ओके, तर पुढे जाचाल तेव्हा तुम्हाला जास्त गरज पडेल, जेव्हा सिस्टीम मध्ये जाचाल तेव्हा कळेल, है ना. डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचर काय लक्षात ठेवणार आहे? पॉवर. पीचा पॉवर लक्षात ठेवा. पॉवर टू साइन. ओके, पॉवर टू साइन म्हणजे काय? पी. ओके, पी लक्षात ठेवता. पुढे ऑथेंटिकेटिंग ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय सबस्क्रायबर बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मेथड विथ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 3. ओके, सेक्शन 3 मध्ये ही डिजिटल सिग्नेचरची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. किती आहे? डिजिटल सिग्नेचर, पॉवर ऑफ साइन. काय काय बघा डेफिनेशन, पुन्हा एकदा सांगतो. डिजिटल सिग्नेचरची ऑथेंटिकेशन ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय अ सबस्क्रायबर बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक मेथड विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 3. प्रश्न कसा बनेल? डिजिटल सिग्नेचरची डेफिनेशन कुठल्या कलमात आहे? किती आहे? सेक्शन 3. ओके, पुढे आपण बघूया डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. ओके, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट सेक्शन 35 मध्ये येतं. ओके, क्यू वॉरंटो हा जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर क्यू लक्षात येईल. ओके, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटला तुम्ही त्याला सर्टिफाय केलं, क्यू असा जर प्रश्न विचारला तर क्यू तुमच्या लक्षात राहू शकतं. पुढे आहे आर, इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इलेक्ट्रॉनिक फॉर्म, आर ला इलेक्ट्रॉनिक फॉर्म कसं लक्षात ठेवाल? आर फॉर रेजिस्टन्स आपण इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये बघतोय, तर रेजिस्टन्सचा आर जोडला तर इलेक्ट्रॉनिक फॉर्म लक्षात राहील. त्याच्यात काय काय येतं बघा इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये? मॅग्नेटिक, ऑप्टिकल, कॉम्प्युटर मेमरी, मायक्रोफिल्म आणि मायक्रोफिच. मायक्रोफिचचा पण संबंध याच्यामध्ये येतो. या सगळ्या गोष्टींचा हे जे असं डिटेल डेटामध्ये पण आपण बघितलं काय काय येतं.
तर आता इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये पण काय काय येतं हे आता आपण बघितलं. प्रश्न असा बनू शकतो की यात कोणत्या घटकांचा समावेश होतो. ओके, त्या गोष्टी नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आय नो की हे थोडंसं ज्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग किंवा नाहीये त्यांना थोडंसं वेगळं वाटू शकतं, बट संपेल पर्यंत तुम्हाला थोडं थोडं अंडरस्टँडिंग होईल ते. ओके, जास्त लक्ष देऊ नाही का. पुढे इलेक्ट्रॉनिक गॅजेट कशाला आहे? ला आहे. चा तुम्ही सोनीला जोडू शकता. मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट आपण सोनीचे वापरतो, करेक्ट. त्यावरनं तुम्ही एस फॉर सोनी जोडू शकता. त्याच्या पुढे बघा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आपण लहानपणापासून गाण्याचे रेकॉर्ड टी सिरीजचे ऐकतो की नाही, टी सिरीज कॅसेट वगैरे आधी होत्या, तर तुम्ही त्याला ते टी ला जोडू शकता. त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर टी ए ला आहे, टी बी ला आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट. ओके, डिजिटल सिग्नेचर कुठं होतं? टी ला होतं पॉवर टू साइन. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर कुठे आहे? टी ए ला आहे. तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं फंक्शन. ओके, फंक्शन नंतर आहे युए मध्ये काय बघा, युए महत्वाचं आपल्यासाठी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. युए म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सर्ट इन सुद्धा नाव आहे त्यांना. म्हणजे कसं आहे, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इन फॉर इंडिया. हे थोडंसं असं उलट लिहिलंय. सर्टिनची डेफिनेशन काय विचारले तर आपल्याला सांगता आली पाहिजे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सेक्शन 70B. कसं लक्षात ठेवाल? बी फॉर भारत, नावातच इंडिया आहे तर बी तुम्ही भारत लक्षात ठेवा, महत्वाचं कलम आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया इन्फॉर्मेशन डेटाला काय आपण जोडलं होतं? ओ जोडलं होतं. आता इन्फॉर्मेशनला काय? व्ही. तर मग आपण व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनचा व्ही इथं जोडला तर तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात राहू शकते. तर त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय काय येतं बघा, डेटा, जो वरचा डेटा बघितला तो सगळं येणारच याच्यामध्ये. पुन्हा अजून एक्स्ट्रा काय? मेसेज, टेक्स्ट, इमेज, साऊंड, व्हॉइस, कोड, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर प्रोग्राम, डेटाबेस, मायक्रोफिल्म. या राईट साईडला डेटाबेस आहे, मायक्रोफिल्म आणि मायक्रोफिच आहे. हे वाटत नाही, हे डेटामध्ये आहे असं वाटतं, बट डेटा सगळ्या इन्फॉर्मेशन मध्ये येणार आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डेटा आणि इन्फॉर्मेशन? इथं कोणी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे का किंवा कॉम्प्युटर इंजिनियर आहे का? किंवा नसेल तरी तुम्हाला डेटा आणि इन्फॉर्मेशनचा फरक माहित आहे का? व्हॉट इज डेटा अँड व्हॉट इज इन्फॉर्मेशन? बरोबर आहे. डेटा इज अ रॉ. ओके, त्यातून तुम्ही प्रोसेस करून जे आउटपुट करतात इज इन्फॉर्मेशन. ओके, डेटाचं आउटपुट आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये भेटतं. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. हा खाली लिहिलं बघा, डेटामध्ये आपण काय काय दिलं? डेफिनेशन ओ मध्ये आहे आणि इकडे व्ही मध्ये आहे. इन्फॉर्मेशन बघितली, नॉलेज बघितलं, फॅक्ट्स बघितलं, कॉन्सेप्ट बघितलं, इन्स्ट्रक्शन बघितलं. ओके, आणि इन्फॉर्मेशन मध्ये डेटा, डेटाबेस, मेसेजिंग, टेक्स्ट, इमेज, साऊंड, व्हॉइस, कोड, सॉफ्टवेअर, मायक्रोफिल्म, मायक्रोफिच या सगळ्या घटकांचा समावेश होतो. आता गडबड कसं करेल तो? गडबड करायला त्याला चान्स आहे, तो डेटा विचारेल आणि डेटामध्ये इन्फॉर्मेशनचा एखादा घटक टाकेल, तिथं कन्फ्युजन करेल. तो इन्फॉर्मेशन विचारून कन्फ्युज करणार नाही, कारण इन्फॉर्मेशन मध्ये डेटाचे ऑलमोस्ट सगळे घटक येतात. ओके, त्यामुळे डेटामध्ये इन्फॉर्मेशन आली नाही पाहिजे. म्हणजे कोड आणि सॉफ्टवेअर ही गोष्ट आली तर ते डेटामध्ये टाकता नाही यायला पाहिजे, ते इन्फॉर्मेशनच्या अंतर्गतच येते. ओके, असं इतकं अवघड कधी टाकलेलं नाहीये. ओके, तर एवढं अवघड टाकायला ते नीट व्यवस्थित वाचून अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागतं, कारण ऍक्ट खूप मोठा आहे आणि मला नाही वाटत की आपले सेटर इतके कष्ट घेत असतील. ओके, आणि हा नंतर आलेला ऍक्ट आहे. हा आता सेटर बदललेत असं दिसतंय मागच्या वेळेसपासून, तर कदाचित होऊ शकतं. ओके, पुढे डब्ल्यू आहे इंटरमिडियरी आपण बघितलं. की पेअर सगळ्यात महत्वाची डेफिनेशन बघा. की पेअर विचारून झालेली आहे, कुठे आहे ते? एक्स ला. तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे? दोन की एकमेकांवरती क्रॉस मध्ये ठेवा. एक्स दिसतं का तुम्हाला? की आपल्या ज्या चावी असतात ना त्या एकमेकांवरती क्रॉस मध्ये ठेवलं की एक्स दिसतं, मग ते पेअर झाले. तर की पेअर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यात काय काय दिलं बघा की पेअर मध्ये? इन असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम काय डेफिनेशन होती? कुठल्या डेफिनेशन मध्ये कुठं होती? असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम एफ मध्ये होती. 2F मध्ये आपण ते डेफिनेशन बघितली होती पब्लिक आणि प्रायव्हेट की बद्दलची. ओके, asymmetric crypto system, private key and its mathematically related public key, which are so related that the public key can verify a digital signature created by the private key. ओके, बरोबर आहे. आपण त्यात बघितलं क्रिएशन कोण करतं? प्रायव्हेट की. व्हेरीफाय कोण करतं? पब्लिक की. तीच डेफिनेशन थोडीशी इलॅबरेट करून की पेअर मध्ये टाकलेली आहे. करेक्ट आहे. आता खाली बघूया आपण. बघा लिहिलं बघा, प्रायव्हेट की काय आहे? डिजिटल सिग्नेचर क्रिएशन आणि पब्लिक की व्हेरिफिकेशन. YL आहे आणि झेड काय आहे?
लायसन्स, झेडला आहे लायसन्स. ग्रांटेड टू द सर्टिफाइंग अथॉरिटी अंडर द सेक्शन 24 अंतर्गत त्याला लायसन्स दिलं जातं. ZC आहे पब्लिक की आणि ZD आहे ZC आहे प्रायव्हेट की आणि ZD आहे पब्लिक की. त्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन, ZC आणि ZD कन्फ्युजन करून घेऊ नका. ZC ला प्रायव्हेट कंपनी जोडू शकता तुम्ही, प्रायव्हेट कंपनी मधला C जोडायचा, तुम्हाला प्रायव्हेट शब्द मिळाला, प्रायव्हेट की. पब्लिक की ला, पब्लिक म्हणजे काय, D फॉर देश, देश म्हणजे पब्लिक, असं लक्षात ठेवू शकता. ओके, तर ZC आणि ZD. ओके, ZC ZD हे तिन्ही लक्षात ठेवा. ZE आहे सिक्युरिटी सिस्टीम. ओके, त्याच्यावरनं पण तुम्हाला यस. आता ZE पर्यंत आहेत, म्हणजे किती झाले बघा, 26 आणि 5 31, जवळपास 31 डेफिनेशन आहे त्याच्यात. आता ज्या महत्वाच्या तेवढ्याच मी इथं घेतलेल्या आहेत. तर एकदा पुन्हा रिवाइज करून बघूया आपण. 2A मध्ये काय होतं, ऍक्सेस होता. B मध्ये नव्हता, ऍड्रेस कुठे होता, C मध्ये. ओके, C मध्ये ऍड्रेस होता, सॉरी B मध्ये ऍड्रेस होता. B फॉर बंगलो, बंगलोवरनं आपण ऍड्रेस लक्षात दिला. C काय आहे, ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर. सेक्शन किती होतं त्याचं, 46. अफिक्सिंग इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर कितीला होतं, D ला. D फॉर डन अफिक्सिंग असं आपण लक्षात ठेवलं. DA काय होतं, अपिलेट ट्रिब्युनल, सेक्शन 48. E काय होतं, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट वरून आपण E ला लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर F काय होतं, सगळ्यात महत्वाचं कलम काय होतं, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम, F. ओके, त्याच्यामध्ये प्रायव्हेट की पब्लिक की होती. त्याच्यानंतर G काय होतं, सर्टिफाइंग अथॉरिटी. H आणि SA महत्वाचं नाही. I काय होतं, कॉम्प्युटर, इंटेल लावलं होतं आपण. जे काय होतं, कॉम्प्युटर जाळे, नेटवर्क होतं. त्याच्यानंतर K काय होतं, खान, रिसोर्स, कॉम्प्युटर रिसोर्सेस. त्याच्यानंतर M महत्वाचं होतं, M मास्टर आणि कंट्रोल, कंट्रोलरला आपण जोडणार होतो. सायबर कॅफे कितीला होता, NA ला. NB काय होतं, सायबर सिक्युरिटी. B फॉर बॉडीगार्ड, NB. आणि डेटाला काय होतं, O ठेवलं होतं आपण. आणि P ला डिजिटल सिग्नेचर, पॉवर टू साइन, P फॉर पॉवर टू साइन, डिजिटल सिग्नेचर. त्याच्यानंतर R महत्वाचं आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजे की रेजिस्टन्स लक्षात ठेवलं आपण R ला, आणि त्यानंतर ते लक्षात ठेवलं. S ला काय होतं, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, सोनी कंपनीचं नाव. आणि T इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, T सिरीज. ओके, TATB इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, T लक्षात ठेवा बरं का. तुम्ही जर डिजिटल सिग्नेचर लक्षात ठेवलं तर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पण विचारलं जाऊ शकतं. डिजिटल सिग्नेचर कितीला होतं, P ला होतं, आणि हे कुठे आहे, TA ला आहे. ओके, त्याच्यानंतर UA महत्वाचं होतं. काय होतं UA, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सर्ट इन. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कुठं होती, V ला होती. व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन वरनं V लक्षात ठेवलं. की पेअर कुठं होता, X ला होता. 2 की आपण क्रॉस मध्ये ठेवल्यानंतर तयार होते. त्याच्यानंतर लायसन्स कुठं होता, Z ला. आणि प्रायव्हेट की ZC ला आणि पब्लिक की ZD ला. इतक्या सगळ्या डेफिनेशन लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, प्रकरण 2 आता बघूया आपण. प्रकरण 2 आहे डिजिटल सिग्नेचर अँड इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचरची अजून एकदा रिव्हिजन करूया. डेफिनेशन कुठे होती, डिजिटल सिग्नेचर, पॉवर टू साइन, आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. तर काय झालं, सेक्शन 2P, आणि हे काय, सेक्शन 2TA. करेक्ट आहे. तर अशी जर तुम्ही सारखं सारखं सवय लावलात तर तुमच्या डोक्यात हा डेटा फिट बसू शकतो. ओके, आणि बिलू मी तुम्हाला खूप रिव्हिजन लागणार आहे त्या गोष्टींच्या. तर आताच इथंच फक्त करून जावा, नंतर फक्त रिव्हिजन करायला गरज पडली पाहिजे. बाकीचं काय अंडरस्टँडिंग करतो मग नंतर मी पाठ करतो, हे होत नाही, तेवढं टाइम नाहीये. तुम्हाला वाटत असेल की ऑक्टोबर मध्ये परीक्षा नाही, ऑक्टोबर असा येतो, कळणार पण नाही तुम्हाला. खूप मोठा सिलेबस आहे. ओके, सो बी सिरियस. ऑथेंटिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. ओके, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं ऑथेंटिकेशन करणं किती नंबर येतं, कलम नंबर 3. महत्वाचं कलम आहे. त्यात काय असतं, एनी पर्सन बाय पेइंग फीज अँड अटॅचिंग द डिजिटल सिग्नेचर कॅन ऑथेंटिसेट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे मला माझा रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिकली ऑथेंटिसेट करायचा आहे, तर मला काय करावं लागतं, जी काही गव्हर्नमेंटची फीज असते फी पे करून त्याला डिजिटल सिग्नेचर मी अफेक्स करून घेतलं, तर तुम्हाला डिजिटल तो डेटा कसा झाला, ऑथेंटिकेट झाला. हे 3 मध्ये सांगतं. पुढे, दिस प्रोसेस युजेस असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम अँड हॅश फंक्शन. प्रश्न कसा येतो, ऑथेंटिकेशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोसेस इन्क्लुड्स फॉलोइंग विच थिंग्स. फर्स्ट, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम, दुसरं हॅश फंक्शन, आणि तिसरं अजून काहीतरी टाकत होतं. तर हे दोन्ही तर आपल्या लक्षात असलं पाहिजे. एनी पर्सन कॅन बी यूज
सबस्क्रायबर्स पब्लिक की टू व्हेरीफाय द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. लक्षात आलं? कुठलाही पर्सन प्रायव्हेट कीला व्हेरीफाय करायचं असेल तर त्याच्याकडे काय पाहिजे? पब्लिक की पाहिजे. पब्लिक की आणि व्हेरिफिकेशनला लक्षात ठेवा फक्त, बाकी काही बघू नका. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट की आणि पब्लिक की आर युनिक टू सबस्क्रायबर अँड कॉन्स्टिट्यूट अ फंक्शनिंग की पेअर. काय म्हणतात तो? दोन्ही सुद्धा एकमेकांच्या संबंधितच असतात. म्हणजे एक पर्टिक्युलर माझी प्रायव्हेट की आहे, त्याच्या संबंधित एकच पर्टिक्युलर पब्लिक की असते. म्हणजे ती पब्लिक की त्यालाच वर्क होणार, इतर ठिकाणी वर्क होत. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा. तुम्ही जुन्या सिनेमात बघितलात ना, एक काहीतरी कुठला तरी एक व्हिलन असतो, तर मग तो दुसऱ्या विलनकडे जातो, मग तो हळूच खिशातनं एक नोट काढतो, अर्धी फाटलेली असते, हा ये देख. मग त्याच्याकडे अपोजिट वाली अर्धी नोट असते, मग तो घेतो मॅच करतो, हा तू सही बंद आहे. तर हा प्रकार आहे. तर ते मॅच करण्यासारखा हा सेम प्रकार, दुसरं काही नाही. ते रॉ फॉर्मॅटमध्ये, हे थोडंसं डिजिटल फॉर्मॅटमध्ये. ओके, तर ही की पेअर लक्षात ठेवा. की पेअर कुठं होतं? एक्स मध्ये होतं, करेक्ट. आणि त्याच्यात पब्लिक आणि प्रायव्हेट मधला फरक, पब्लिक कुठं होती? पब्लिक झेड डी लावली आणि प्रायव्हेट झेड सी लावली. त्याच्यानंतर 3A बघू आपण, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर कुठं होतं? TA ला होतं. बघितलं तर आता आपण 2 सिग्नेचर बघितल्यात आणि 2 प्रोसेस पण बघितल्यात. 3 ला काय आहे? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला ऑथेंटिकेट करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर आहे. ओके, आणि 3A ला काय आहे? इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे. इथे मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय, कारण इथं तुमच्या लक्षात यावं म्हणून. ओके, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण आपल्याला इथंच हे प्रकरण संपवायचं आहे. ओके, पुढे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स बद्दल आपण बघूया. ओके, प्रकरण 3. आपल्याकडं 3 प्रकारचे गव्हर्नन्स आहेत ना. गव्हर्नमेंट 2 प्रकारचे आहेत. गव्हर्नन्स किती प्रकारचे आहेत? 3. कुठले कुठले आहेत? सेंट्रल, स्टेट आणि लोकल. ओके, तर हे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सला प्रकरण 3 जोडू शकता. डिफरन्स नाही, आपण डेफिनेशन बघितली ना. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची डेफिनेशन कुठे आहे? सेक्शन 2TA मध्ये. आणि डिजिटल सिग्नेचरची डेफिनेशन कुठे आहे? सेक्शन 2P मध्ये. ओके, डेफिनेशन कुठे आहे ते आपण बघतोय, बरोबर आहे. अच्छा, डिफरन्स तुम्हाला हवाय. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे काय आणि डिजिटल? हा डेफिनेशन आहे. हा बघा, तुम्ही कायदा जर बघत असाल तर कुठलाही कायद्याचा सुरुवात कशी असणार आहे? पहिल्यांदा असणार आहे सेक्शन 1, दुसरा असणार आहे सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये काय असतं? डेफिनेशन असतं. तर आम्ही कशाला काय म्हणू, या सगळ्या गोष्टी कुठे असणार आहे? डेफिनेशन मध्ये असणार आहे. मग त्याच्यानंतर कायदा सुरू होतो. काय काय आता 3A मध्ये मी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बद्दल बोलतोय, की इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इथं युज होऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा तिथे युज होऊ शकतो, असं मी सगळं बोलणार आहे. बट इथे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे काय हे तुला पाहायचं आहे, तर मग तू डेफिनेशन मध्ये जाऊन पहा. ओके, हे जे आहे ते डिफरन्स आहे. पुढे आपण जाऊया इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स कडे. बघा, कलम 4 आहे लीगल रिकॉग्निशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं लीगल रिकॉग्निशन करणं कुठे आहे? सेक्शन 4 मध्ये आहे. सेक्शन 5 लीगल रिकॉग्निशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सेक्शन 5 मध्ये आहे. ओके, कलम 6 मध्ये बघूया आपण, यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स अँड इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इन द गव्हर्नमेंट अँड इट्स एजन्सी. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय केलं त्यांनी? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आणि सिग्नेचरला गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये किंवा त्याच्या एजन्सीज मध्ये लीगल स्टेटस देण्याच्या संबंधित कुठलं कलम आहे? कलम नंबर 6, सेक्शन 6 लक्षात. ओके, पुढे 6A डिलिव्हरी ऑफ द सर्व्हिस बाय सर्व्हिस प्रोव्हायडर. 7 काय आहे? रिटेन्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड फॉर सबसिक्वेंट यूज, म्हणजे डेटा रेकॉर्ड ठेवण्यासाठी 7 आहे. 7A आहे ऑडिट ऑफ डॉक्युमेंट इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. कलम 8 काय आहे? पब्लिकेशन ऑफ रूल, रेग्युलेशन एक्सेट्रा इन द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. ओके, आता PIB आहे ना, त्या PIB इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटची आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. ओके, तर काहीतरी घडलं की लगेच गव्हर्नमेंट काहीतरी PIB वरती सांगतं. ही जे PIB वरती सांगितलेली गोष्ट आहे ती इलेक्ट्रॉनिकली ऑथेंटिकेट आहे, त्याला समर्थन देणारा कलम कुठला आहे? कलम नंबर 8. ओके, अशा पद्धतीने जर तुम्ही लिंक करत गेला तर हा कायदा समजायला सोपा जाईल. पुढे कलम 9 बघा. कलम 9 काय? दस्तावेज फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्येच स्वीकारण्यात आले पाहिजे असा आग्रह धरण्याचा अधिकार कलम नंबर 6, 7, 8 देत नाही. म्हणजे तुम्हाला या कायद्यानंतर तुम्ही म्हणू शकत नाही की फक्त सगळं इलेक्ट्रॉनिक मध्येच द्या.
सक्ती नाही. एखाद्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये द्यायचं तर देऊ दे, नाहीतर ओरिजिनल फिजिकल डॉक्युमेंट मध्ये द्यायचं तर तसं देऊ दे. तुम्ही सक्ती करू शकत नाही. 9 ला ते आहे. 10 काय आहे? पॉवर टू मेक अ रूल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट इन रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. कुणाला पॉवर आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा घटक आपण बघूया. प्रकरण नंबर 4 ला काय आहे? अट्रिब्युशन, एक्नॉलेजमेंट अँड डिस्पॅच ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. ओके. हे फक्त प्रकरण लक्षात ठेवा किती नंबरचं. याच्यातली कलम करायची गरज नाही. ओके. आता तुम्ही जे काही पुस्तक बेस म्हणून वापरताय त्याच्यामध्ये पीडीएफ प्रिंट मारून दिली असणार, बट ती अख्खी पीडीएफ वाचत बसू नका. हा, एकदा फक्त वाचून घ्या जर कायदा अंडरस्टँडिंग करून घ्यायचा असेल तर. ते मी सजेस्ट करेन की इंग्लिशमध्ये वाचता येत असेल तर वाचा. मराठीमध्ये अजून किचकट करून ठेवलेलं असतं. ओके. एकदा तो समजून घेतला तर मग फक्त आपला नोट्स फॉलो करा. प्रकरण 5 पुढचं बघूया आपण. सेक्युअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स अँड सेक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. लक्षात कसं ठेवाल? सेक्युअर हा शब्द आहे ना, 5 शी जोडू शकता का? जोडू शकता ना तुम्ही. कसा जोडू शकता? 5 पांडव आज लक्षात ठेवा. सेक्युअर केलं त्यांनी द्रौपदीला, त्याच्यावरून तुम्ही प्रकरण 5 म्हणू शकता. ऍक्च्युली म्हणायला कसं आहे, पण ती महाभारत ज्याला कळतं तर उलट आहे. तिनेच त्यांना सेक्युअर केलं होतं. इफ यू डीपली रीड ऑर सॉ द महाभारत. ओके. महाभारतात एक पुस्तक आहे, ते फिमेल अँगलनं लिहिलं होतं. एक खूप मोठ्या मराठी लेखक आहेत, त्यांचं नाव विसरलो मी, नंतर लक्षात आलं की तुम्हाला सांगेल. त्यात त्यांनी फिमेल अँगलनं लिहिलं. त्यांचं म्हणणं होतं की महाभारत हे पांडव आणि कृष्ण नाहीये, तर कुंती आणि द्रौपदीच आहे. ऍक्च्युअली इट इज. जर नीट व्यवस्थित बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल. प्रकरण 5 आहे सेक्युअर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड सेक्युअर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. प्रकरण 6 बघा. रेग्युलेशन ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी. सर्टिफाइंग अथॉरिटी कुठं बघितलं? लायसन्स टू द सर्टिफाइंग अथॉरिटी डेफिनेशन मध्ये आपण बघितलेली होती. ओके. आता कलम नंबर 17 पासून आपण बघूया. आता इथून एक एक ऑफिसर्स आणि इन्स्टिट्यूशन येते. तर ते ऑफिसर्स काय करतात, ते इन्स्टिट्यूशन काय, ते आपण बघत जाऊया. कलम नंबर 17 आपल्याला सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत कलम आहे, म्हणजे डेफिनेशन सोडूनच. ओके. कलम 17 मध्ये काय? अपॉइंटमेंट ऑफ कंट्रोलर अँड अदर ऑफिसर्स. कोण करणार आहे? केंद्र शासन. म्हणजे प्रश्न असा आला, कंट्रोलरच्या संबंधित कलम कोणतं, तर कुठला आहे? 17 आहे. आपण कंट्रोलरची डेफिनेशन कुठे बघितली होती? एम मध्ये बघितली होती. करेक्ट आहे. तर 18 मध्ये बघा त्या कंट्रोलरचं फंक्शन दिलेलं आहे. ओके. कंट्रोलरचं फंक्शन, कंट्रोल ओव्हर सर्टिफाइंग अथॉरिटी. म्हणजे काय? एक सर्टिफाइंग अथॉरिटी असणार आहे. ओके. ती आपण पुढे बघणार आहोत. सर्टिफाइंग अथॉरिटी म्हणजे काय? जी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देणार आहे ती सर्टिफाइंग अथॉरिटी, ती पुढे येईल. त्या सर्टिफाइंग अथॉरिटीवरती लक्ष ठेवण्यासाठी कोण आहे? कंट्रोलर आहे. ओके. आता त्या कंट्रोलरचं फंक्शन आपण वन बाय वन बघूया. सुपरविजन ओव्हर द ऍक्टिव्हिटीज ऑफ द सर्टिफाइंग अथॉरिटी. ओके. पहिलं काम ऑफकोर्स सुपरविजन आहे. दुसरं काय आहे? सर्टिफाइंग पब्लिक की ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी. सर्टिफाइंग पब्लिक की ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी. ओके. आता सर्टिफाइंग अथॉरिटी आहे, तो काय करतोय? सर्टिफिकेट देतोय ना. कसलं? डिजिटल सिग्नेचरचं सर्टिफिकेट देतोय. ओके. तर त्याला ती पॉवर आहे की नाही हे कोण ठरवणार आहे? कंट्रोलर ठरवणार आहे. कसं ठरवणार आहे? त्याच्याकडे प्रायव्हेट की आहे, त्याच्याशी माझी पब्लिक की मॅच झाली तर तुला तो पॉवर आहे, असं कन्सिडरेशन आहे. येथे हायरार्की लक्षात घ्या. फर्स्ट आपण बघतोय मोठा ऑफिसर आहे कंट्रोलर. तो काय करतोय? पब्लिक की बनवतोय. कुणाची पब्लिक की बनवतोय? सर्टिफाइंग अथॉरिटीची पब्लिक की बनवत आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, स्टँडर्ड्स. केइंग डाऊन म्हणजे तयार करणं. द स्टँडर्ड्स टू बी मेंटेन्ड बाय द सर्टिफाइंग अथॉरिटी. म्हणजे सर्टिफाइंग अथॉरिटीवरती कंट्रोल ठेवण्याच्या सगळ्या गोष्टी तो करणार आहे. स्टँडर्ड्स. पुढे लेईंग डाऊन द ड्युटीज ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी. आलं लक्षात? फक्त उलट करून देऊ नका. कंट्रोलर वरती आहे, सर्टिफाइंग अथॉरिटी खाली. पुढचा पॉईंट 19 मध्ये. कलम 19 काय सांगतं? रिकॉग्निशन ऑफ फॉरेन सर्टिफाइंग अथॉरिटी. वरचं देशातलं 18. आता 19 काय झालं? फॉरेन, देशाच्या बाहेरचं. 18 आणि 19 लक्षात ठेवा. पुढे 21 ला आपण येऊया. ओके. लायसन्स टू इश्यू द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. ओके. लायसन्स टू इश्यू डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. तुला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देण्यासाठी लायसन्स लागणार आहे. ते लायसन्स इश्यू कोण करणार आहे? कंट्रोलर करणार आहे लायसन्स. आणि ते लायसन्स इश्यू करण्याचं कलम आहे आपलं 21 लक्षात ठेवा. मी आता 21 चा झालोय, तर मला लायसन्स द्या. ओके. कोणताही व्यक्ती लायसन्स मिळवण्यासाठी कंट्रोलरकडे अर्ज करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे 22. कलम 22 मध्ये काय म्हणते बघा. ऍप्लिकेशन फॉर दिस लायसन्स फी आहे 25,000 रुपये.
ओके, एकदा ही फी विचारून झालेली आहे. तर फी किती आहे? 25,000 रुपये फी आहे. कलम 23, रिन्युअल ऑफ लायसन्स. ओके, व्हॅलिडिटी संपण्याच्या 45 दिवस आधी 5,000 पेक्षा जास्त नसलेली रक्कम शुल्क म्हणून भरावी लागते. म्हणजे लास्ट लिमिट किती आहे? 5,000 रुपये रिन्युअल साठी. ओके, संपण्याच्या आधी 45 डेजच्या आधी तुम्हाला करावं लागेल. तर लायसन्स रिन्युअल आणि लायसन्सच्या संबंधितली हे दोन कलम लक्षात ठेवा, 22 आणि 23. 24 ला आपण जाऊया. प्रोसिजर फॉर ग्रँट रिजेक्शन ऑफ लायसन्स. प्रोसिजर फॉर ग्रँट अँड रिजेक्शन ऑफ अ लायसन्स. कंट्रोलरची पॉवर. ओके, 24 काय सांगतं? प्रोसिजर फॉर ग्रँट अँड रिजेक्शन म्हणजे मी जर लायसन्स साठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला लायसन्स द्यायचं का नाही हे कोण ठरवणार आहे? कंट्रोलर ठरवणार आहे. आणि त्याला द्यायचं किंवा रिजेक्शन करण्याची पॉवर आहे हे कुठलं कलम सांगतं? कलम 24 मध्ये आहे ते. 25 काय सांगतं? सुपरविजन सस्पेन्शन ऑफ लायसन्स. सस्पेन्शन बघा पुढे काय दिले? नॉट मोर दॅन 10 डेज. 10 दिवसापेक्षा अधिक काळासाठी तुम्हाला लायसन्स सस्पेंड करता येत नाही. खोटी माहिती तुम्ही लायसन्स भरत असताना, फॉर्म भरत असताना खोटी माहिती दिली, आदेशाचा भंग केलाय, मानकांचा भंग केलेला आहे, कायद्यांचे उल्लंघन केले आहे, या सगळ्या कारणांवरून कंट्रोलर लायसन्स सस्पेंड करू शकतात. ओके, पण हे सस्पेन्शन 10 दिवसापेक्षा जास्त काळासाठी नसलं पाहिजे. ओके, पॉइंट 26 बघा, कलम 26, नोटिफिकेशन ऑफ सस्पेन्शन और रिवोकेशन ऑफ द लायसन्स. ओके, 27 आहे पॉवर टू डेलिकेट. 28 आहे कायद्यांचे उल्लंघनाबाबत इन्व्हेस्टिगेशनचे अधिकार कंट्रोलरला आहेत. 28 मध्ये काय सांगतोय तो? कंट्रोलर जर या कायद्याचं उल्लंघन कुणाकडून होत असेल तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आणि त्याला पॉवर 28 मध्ये दिलेली आहे. आणि तो कसे करू शकतो? इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार त्याला हे अधिकार वापरले जाऊ शकतो. ओके, तर 28 लक्षात आहे. इन्व्हेस्टिगेशन करायचे ना, मग कसं करणार? मग त्याला पॉवर्स कुठले, पद्धत काय, या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार आहेत. ओके, 29 कलम 29 काय? ऍक्सेस टू द कॉम्प्युटर अँड डेटा ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन करताना आम्हाला कॉम्प्युटर आणि डेटाला ऍक्सेस दिला पाहिजे हे सांगतं 29. आता बघा, लायसन्सच्या संबंधित सगळी आतापर्यंत बघितलेली आपण कलम एकदा रिवाइज करू. कुठले कुठले आहेत? 21 काय होतं? लायसन टू इश्यू डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. 21 आपण बघितलं. त्याच्या आधी आपण 17 बघितलं. 17 काय होतं? कंट्रोलर. ओके, कंट्रोलर आधी आला. ओके, त्याच्यानंतर 21 ला लायसन्स टू इश्यू द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. 22 काय आहे? ऍप्लिकेशन टू द लायसन्स. 23 काय असलं पाहिजे? रिन्युअल ऑफ द लायसन्स. 24 काय आहे? प्रोसिजर फॉर ग्रँट अँड रिजेक्शन ऑफ द लायसन्स. 25 आहे सस्पेन्शन ऑफ लायसन्स. 26 नोटीस ऑफ सस्पेन्शन अँड रिवोकेशन. आणि 27 आहे पॉवर टू डेलिकेट. 28 आहे कंट्रोलरचे इन्व्हेस्टिगेशनचे अधिकार. आणि 29 आहे ऍक्सेस टू द कॉम्प्युटर अँड डेटा ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन. तर हे लायसन्सच्या संबंधित कंट्रोलर आणि लायसन्स असं लक्षात ठेवा. तर त्यांचे अधिकार या कलमांमध्ये दिले आहेत. आणि सर्टिफाईंग अथॉरिटी 24 ला येते. 17 ला काय आहे? कंट्रोलर. सर्टिफाईंग अथॉरिटी 24 ला. आता बघा सर्टिफाईंग अथॉरिटी बद्दल बघूया. कलम नंबर 30 काय सर्टिफाईंग अथॉरिटीचं? सर्टिफाईंग अथॉरिटी टू फॉलो द सर्टन प्रोसेस. सर्टिफाईंग अथॉरिटीला एखादी प्रोसेस आहे ती फॉलो करावी लागते. ओके, 30 झालं. 31 काय? सर्टिफाईंग अथॉरिटी टू एन्श्युअर कंपायलन्स ऑफ द ऍक्ट. आणि 32 आहे डिस्प्ले ऑफ अ लायसन्स. आणि 33 आहे सरेंडर ऑफ द लायसन्स. म्हणजे काय? त्याच्याकडे लायसन्स दिले ना. आता आपण सर्टिफाईंग अथॉरिटी बघतोय ना. हे सर्टिफाईंग अथॉरिटी कुठं होती? 24 मध्ये, कलम नंबर 24 मध्ये. हिला लायसन्स कोणी दिले? कंट्रोलरने लायसन्स दिले. ते लायसन्स त्याला त्याच्या, आता तुम्ही जर मेडिकलच्या दुकानात गेला तर एक लायसन्स लटकवलेलं असतं ना, त्याचं लायसन्स त्याला ते करण्यासाठी. त्याच प्रकारे या सर्टिफाईंग अथॉरिटीला सुद्धा त्याचं लायसन्स डिस्प्ले करावं लागतं. ते कलम नंबर 32 मध्ये लिहिलेलं आहे. कलम 33 काय सांगतो? सरेंडर ऑफ द लायसन्स. कधी सरेंडर करायचं? खाली बघा. कंट्रोलरने सर्टिफाईंग अथॉरिटीचे लायसन्स रद्द किंवा निलंबन केल्यास ते त्वरित जमा करणे गरजेचं असतं. सस्पेन्शन किती दिवसासाठी करू शकतो तो? 10 दिवस. जर तसं नाही केलं तर शिक्षा बघा किती आहे? 6 महिन्यापर्यंतचा कारावास, 10,000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा जर तू लायसन्स सरेंडर केलं नाही तर तुला होऊ शकतं. हे कलम नंबर 33 सांगतं. कलम नंबर 34 काय म्हणतं? डिस्क्लोजर.
इट इज डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट विच कंटेन्स द पब्लिक की. एवढंच एक डिस्क्लोजर 34 मध्ये आहे. 34 इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज 32 आणि 33. ओके. आणि सर्टिफाईंग अथॉरिटीचं कलम 24. आता आपण जाऊया प्रकरण 7 कडे. ओके. प्रकरण 7 काय म्हणतं बघा. प्रकरण 7 मध्ये आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट. त्याच्यातलं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट कलम नंबर 35, 36, 37, 38, 39 इतकी आपण इथं कलम आता बघू. ओके. प्रकरण 7 बघतो आपण इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट बद्दल. 35 काय म्हणतात. सर्टिफाईंग अथॉरिटीज टू इश्यू द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. सर्टिफाईंग अथॉरिटी कलम नंबर 24 त्यांचं काम काय आहे. सर्टिफाईंग अथॉरिटी टू इश्यू द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू करणं त्यांचं काम आहे. आणि ते कुठल्या कलमानुसार आहे. 35 कलम नंबर 35 नुसार तो आता डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू करतोय. लक्षात येते का. कंट्रोलर काय करायचा. लायसन द्यायचा. कुणाला लायसन देतोय. सर्टिफाईंग अथॉरिटीला. सर्टिफाईंग अथॉरिटीला काय करतोय. सर्टिफिकेट देतोय. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देतोय. कलम 35 कोणताही व्यक्ती सर्टिफाईंग अथॉरिटीकडे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकतो. फीस किती आहे. लायसन साठी फीस किती होती. 25,000. पुढे 36 कलम नंबर 36 काय म्हणतं बघा. रिप्रेझेंटेशन अपॉन इश्युअन्स ऑफ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे काय. कायद्याचे पालन केले आहे एक्सेट्रा या प्रमाणपत्रावरती प्रमाणित असतं. ज्याला सिग्नेचर सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यावरती त्याने सगळं पालन केलेलं वगैरे असं ते सगळं दिलेलं असतं. नॉर्मल जसं सर्टिफिकेट असतं तसं. ओके. त्याच्यानंतर 37 बघा. सस्पेन्शन ऑफ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. लायसन्सचं पण सस्पेन्शन होत होतं तसंच डिजिटल सिग्नेचरचं पण सस्पेन्शन होणार आहे. सर्टिफाईंग अथॉरिटी पुढील कारणावरून DSC म्हणजे काय डिजिटल सर्टिफाईंग सर्टिफिकेट सस्पेंड करू शकतात. सबस्क्रायबरने तशी विनंती केली तर होईल. सबस्क्रायबर कोणाला आता. ज्याने सर्टिफिकेट साठी मागणी केली. सबस्क्रायबर. आतापर्यंत 3 व्यक्ती चित्रामध्ये आहेत. पिक्चर मध्ये आले बघितलं ना. कंट्रोलर, सर्टिफाईंग अथॉरिटी, सबस्क्रायबर. ओके. तर त्याने सांगितले की मला तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट रद्द करा तर रद्द होईल. दुसरं लोकहितास आवश्यक आहे असं वाटलं तरी सुद्धा त्याचं रद्द होऊ शकतं. 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबित केले जाणार नाही. त्याचं सर्टिफिकेट 15 दिवस झालं आणि लायसन्स 10 दिवस होतं. ओके. कलम नंबर 38 कडे या. रिवोकेशन ऑफ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. रिवोकेशन हे कलम रद्द झालेलं बघा. 38 आपल्यासाठी कामाचं नाही. 39 बघा. नोटीस ऑफ सस्पेन्शन अँड रिवोकेशन दोन्हीकडं सेम माहिती रिपीट होते. ओके. तर फक्त कलम आणि जो थोडाफार चेंज आहे तेवढा फक्त लक्षात ठेवायचा आहे. ओके. आता आपण जाऊया प्रकरण 8 कडे. प्रकरण 8 आहे ड्युटीज ऑफ सबस्क्रायबर. ओके. ड्युटीज ऑफ सबस्क्रायबर बघूया. ओके. आता आपण बघितलं ते प्रकरण 7 मध्ये कोण होता. कुणाबद्दल माहिती होती. सर्टिफाईंग अथॉरिटी बद्दल. आता 8 मध्ये सबस्क्रायबर आलाय. तर सबस्क्रायबर बद्दल बघू. कलम नंबर 40, 40A, 41, 41A, 42 एवढी कलम आता त्याचे बघूया. तर 40 मध्ये काय. ग्रँटिंग की पेअर. आता ह्याचं काम काय. की पेअर ग्रँट करायचं आहे. ओके. वरून कसा फ्लो आलाय तर लक्षात घ्या. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मध्ये पब्लिक की असते. ओके. आणि सबस्क्रायबर कर प्रायव्हेट की असते. या दोन्हींचा वापर करून सबस्क्रायबर की पेअर बनवू शकतो. की पेअर कोण बनवतो. सबस्क्रायबर. ओके. आणि त्याच्याकडे कुठली की असते. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मध्ये पब्लिक की आहे. त्याच्याकडे काय प्रायव्हेट की. ड्युटीज ऑफ सबस्क्रायबर कुठे आहे. 40A मध्ये. आणि 41 मध्ये काय. ऍक्सेप्टन्स ऑफ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. आणि 41A मध्ये आहे कम्पेन्सेशन फॉर फेल्युअर ऑफ प्रोटेक्शन डेटा. आणि 42 मध्ये आहे कंट्रोल ऑफ प्रायव्हेट की. 42 मध्ये. ही कलम खूप सारी आहे. ते कन्फ्युजिंग होऊ शकतात. ओके. पुन्हा हे तिन्ही प्रकारच्या अथॉरिटीज किंवा अधिकाऱ्यांची एक्सेल सीट मध्ये असं हॉरिझॉन्टली कंपॅरिझन करा. ते सोपं जातं. पुढे प्रकरण 9 बघूया आपण. प्रकरण 9 मध्ये काय पेनल्टीज आहेत. कॉम्पन्सेशन आणि ऍडज्युडिकेशन आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं की इन्स्टिट्यूशन ओव्हरऑल कसं काम करतं. अजून एक इन्स्टिट्यूशन पुढे आहे ट्रिब्युनल बद्दल ते आपण बघणार आहोत. आतापर्यंत हे 3 तर तुमच्या लक्षात आले. आता पेनल्टीज बघा. कलम नंबर 43 22 ला प्रश्न होता. ओके. 2022 ला. पेनल्टी अँड कम्पेन्सेशन फॉर डॅमेज ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. असं स्टेटमेंट येईल आणि कुठल्या कलमात विचारेल.
ओके, काय आहे पेनल्टी अँड कॉम्पेन्सेशन फॉर डॅमेज ऑफ कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर सिस्टीम. कॉम्प्युटर सिस्टीम, कॉम्प्युटर नेटवर्क मालकाच्या परवानगीशिवाय, हे ज्यांचे आहेत त्यांच्या मालकांच्या परवानगीशिवाय जर कुणी ऍक्सेस मिळवला, ओके, काहीतरी डाउनलोड करून घेतलंय, काहीतरी त्यात व्हायरस इंट्रोड्यूस केलाय, कॉम्प्युटरला डॅमेज केलंय, डिसरप्ट द कॉम्प्युटर, अथॉरिटी पर्सनला डिनायल ऑफ ऍक्सेस, ज्याचं अधिकार आहे त्यालाच ऍक्सेस डिनाय केलाय, डेस्ट्रॉय, डिलीट, अल्टर द इन्फॉर्मेशन, स्टील, कन्सील, डेस्ट्रॉय द कॉम्प्युटर सोर्स कोड, ह्या सगळ्या प्रकारचे अपराध 43 मध्ये येतात, ज्याला आपण म्हणू शकतो की डॅमेज ऑफ द कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर सिस्टम. डॅमेज ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय, तर हे सगळ्या खालच्या गोष्टी. ओके, पुढे बघूया. डॅमेज करण्यास अफेक्टेड पर्सनला कॉम्पेन्सेशन द्यावे लागते. डॅमेज करणाऱ्यास, ज्याने डॅमेज केले त्याला शिक्षा तर होणारच, नंतर त्याला कॉम्पेन्सेशन पण द्यावं लागतं. पुढचं कलम आहे आपलं 43A, कॉम्पेन्सेशन फॉर फेल्युअर टू प्रोटेक्ट द डेटा. डेटा प्रोटेक्ट करण्याचा फेल्युअर झाला तर तुम्हाला 43A नुसार कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. 44 आहे पेनल्टी फॉर फेल्युअर टू फर्निश इन्फॉर्मेशन, रिटर्न्स एक्सेट्रा टू कंट्रोलर किंवा सर्टिफाईंग अथॉरिटी. म्हणजे काय, सबस्क्रायबर जो व्यक्ती आहे त्याच्याकडं पब्लिक की आणि प्रायव्हेट की बद्दलची माहिती आहे किंवा अधिकार आहे, त्याला काही इन्फॉर्मेशन आम्हाला द्यायला सांगितली, कुणी सांगू शकतो त्याला, सर्टिफाईंग अथॉरिटी सांगू शकतो, कारण त्याला लायसन्स कोणी दिले, ते सर्टिफाईंग अथॉरिटीने दिलेलं आहे, किंवा त्याच्यावरती कोण आहे, कंट्रोलर आहे. हे दोघांनी जर त्याला माहिती मागवली की मला ही माहिती दे, जर त्याने ती दिली नाही तर त्याला काय शिक्षा होईल, ते कुठे आहे, कलम नंबर 44 मध्ये. बघा, फेल्युअर ऑफ काय, फर्निश द इन्फॉर्मेशन मागितलेली तुम्ही दिली नाही तर तुम्हाला दंड किती आहे, 1.5 लाख रुपयाचा दंड आहे. ओके, स्पेसिफाईड टाइम मध्ये इन्फॉर्मेशन फाईल करणे, मी सांगितलंय त्या टाइम मध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला फाईल केली नाही किंवा दिली नाही, ओके, तसे करेपर्यंत दिवसाला 5,000 रुपयेपर्यंतचा दंड. ओके, मेंटेन बुक अँड अकाउंट, नाही केलं तुम्ही तर 10,000 रुपये दिवसाला दंड आहे. ओके, हे तिन्ही इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. हा, आर्टिकल 43 आणि काय 41 मध्ये काय, 41 मध्ये आपण काय बघितलं, ऍक्सेप्टन्स ऑफ द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. त्यात काय डाऊट आहे तुम्हाला, हा, कॉम्पेन्सेशन टू फेल्युअर द प्रोटेक्ट डेटा जो आहे ना 41A चा. आता हे बघा, कोण व्यक्ती, आता हे कोणाबद्दल आहे, सबस्क्रायबर बद्दलचं आहे. ओके, आता हे फक्त कॉम्पेन्सेशन ऑफ फेल्युअर ऑफ द प्रोटेक्शन ऑफ डेटा इतकंच डेफिनेशन दिलेली आहे ना, तुम्हाला कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं एवढंच हे कलम सांगतं. बट किती, काय, कुठल्या सिच्युएशन ते एलॅबोरेट तुम्हाला कुठे केलंय, 44 मध्ये केलं. इथं लक्षात, तर खूप सारी कलम एकमेकांशी रिलेटेड असणार आहेत. ओके, एका कलमात जे इन्फॉर्मेशन आहे त्याचं एक्सटेन्शन पुढचं कलम असणार. ओके, तर रिपीट झाले असं नका समजू त्याला. त्यानंतर पुढे आपण बघूया 45, रेसिड्युअर पेनल्टी किती आहे, 25,000 रुपये. ओके, हे प्रश्न विचारून झालाय 21. ओके, रेसिड्युअर पेनल्टी किती आहे, म्हणजे ज्या काही शिक्षा इथे मेन्शन आहेत ती सोडून जर तुम्ही काय केली असेल, गुन्हा केला असेल तर त्याची शिक्षा किती आहे, 25,000 रुपयाचा दंड द्यायचा आहे. 25,000 तीनदा आलेला बघा, बरोबर आहे. लायसन्स साठी, सर्टिफिकेट साठी सुद्धा तुम्हाला किती भरायचे होते, 25,000 रुपये, आणि इथं सुद्धा दंड 25,000 आहे. आता पॉवर टू ऍडज्युडिकेट हे बघूया आपण. कायद्याच्या तरतुदींचा भंग केल्यास चौकशीसाठी केंद्र शासन अपॉइंट एनी ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डायरेक्टर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और इक्विव्हॅलंट ऑफिसर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. या कायद्याच्या काही तरतुदी जर कोणी काही भंग केला असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी जो ऑफिसर अपॉइंट करणार आहे तो कोण करणार आहे, पहिली गोष्ट तरी केंद्र शासन करणार आहे. आणि त्याची रँक काय आहे, डायरेक्टर ऑफ गव्हर्नमेंट इंडिया किंवा इक्विव्हॅलंट ऑफिसर इन द स्टेट गव्हर्नमेंट, संचालक लेवलचा ऑफिसर. ओके, पुढे बघा, हा ऑफिसर 5 करोड पेक्षा कमी क्लेम असणाऱ्या केसेसची चौकशी करेल. किती, 5 करोड पेक्षा कमीचे, 5 करोडच्या वरतीची चौकशी करण्यासाठी वेगळी सिस्टीम आहे, ते पुढे येईल. ओके, त्याच्यानंतर यापेक्षा अधिक अमाऊंटच्या क्लेमशी संबंधित कॉम्पिटंट कोर्टद्वारे केली जाईल. आता कॉम्पिटंट कोर्ट काय आहे ते आपण पुढे बघूया. आता बघा, डायरेक्टर और इक्विव्हॅलंट ऑफिसर 5 करोड आणि लेस, कॉम्पिटंट कोर्ट 5 करोडच्या वरचे केसेस. या अधिकाऱ्यांना सिव्हिल कोर्टचे पॉवर आहेत. म्हणजे हा
पॉवरफुल ऑफिसर झाला. सिव्हिल कोडचे आपण त्याला पॉवर दिलेले आहेत. ठीक आहे. कलम नंबर 46 बद्दलची आपण ही आता माहिती बघितलेली आहे. पॉवरफुल ऍडज्युकेटेड. आता आपण जाऊया ऍपिलेट ट्रिब्युनल प्रकरण. ट्रिब्युनलचा टी आणि 10 चा टी जोडू शकता तुम्ही. ओके. प्रकरण 10 लक्षात राहील तुम्हाला. 48 बघा. केंद्र शासन अपिलेट ट्रिब्युनल स्थापन करेल. कोण स्थापन करतंय? केंद्र शासन. सगळ्या पॉवर्स केंद्र शासनाने आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. या 2017चे एक अमेंडमेंट झाले बघा. त्याच्यानुसार काय, या कायद्यानुसार स्थापित ट्रिब्युनल टेलिकॉम अपिलेट ट्रिब्युनल मध्ये मर्ज करण्यात आले आहे. या कायद्यानुसार एक अपिलेट ट्रिब्युनल स्थापन झाले होते, पण आता ते मर्ज झाले. द टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट and appellate tribunal establishment under TRAI Act 1997 shall be appellate tribunal for this act. ही 2017ची अमेंडमेंट आहे. येते का लक्षात? या ऍक्ट नुसार कलम नंबर 48 नुसार एक अपिलेट ट्रिब्युनल बनवले होते, बट याचं काम आणि TRAI ऍक्ट 1997 नुसार तयार झालेलं ट्रिब्युनलचं काम ऑलमोस्ट सिमिलर प्रकारचं असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्याला मर्ज केलेलं आहे. आता या 97च्या ऍक्ट नुसार स्थापन झालेल्या ट्रिब्युनल कडे या कायद्यानुसार झालेल्या अपराधांची चौकशी किंवा सुनावणी तिकडे होते. 57 बघूया आता पुढे आपण. 48 वर मी डायरेक्ट 57 ला गेले. बाकीचे मधले कलम महत्वाची नाहीये, जी महत्वाची नाही ते दिली नाहीये. अपील टू द अपिलेट ट्रिब्युनल. या अपिलेट ट्रिब्युनल कडे कुठून अपील होणार आहे बघा. कंट्रोलर ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरच्या निर्णयाने व्यथित व्यक्ती अपिलेट ट्रिब्युनल कडे अर्ज करेल किंवा अपील करेल. कधी 45 दिवसाच्या आत. ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर कोण होता? आता आपण बघितला वरच्या केसमध्ये कुठल्या लेवलचा असतो? संचालक लेवलचा ऑफिसर. त्याने जो निर्णय दिले त्याच्या विरोधात, किंवा कंट्रोलर बघितला आपण कलम नंबर 17 मधला, त्याच्या विरोधात तुम्हाला जायचं असेल तर कुठे जाऊ शकता तुम्ही? अपिलेट ट्रिब्युनल कडे जाऊ शकता. आणि हे अपिलेट ट्रिब्युनल आता जे अस्तित्वात आहे ते कोणत्या ऍक्ट नुसारचं आहे? ट्राय ऍक्ट 1997 नुसारचं आहे. 61 बघा. कलम नंबर 61. सिव्हिल कोर्ट नॉट टू हॅव ज्युरिस्डिक्शन. सिव्हिल कोर्टाला पॉवर दिलेली नाहीये, कारण सेपरेट ट्रिब्युनल असल्यामुळे त्यांच्या पॉवर्स इथे काढून घेतले आहेत. 62 बघा. अपील टू द हायकोर्ट. अपिलेट ट्रिब्युनलच्या निर्णयाच्या विरोधात व्यथित व्यक्ती 60 दिवसाच्या आत हायकोर्टाकडे अपील करेल. कशी अपील किती दिवसात येतं ते बघा. कंट्रोलर किंवा ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरच्या विरोधात 45 दिवसात तुम्ही ट्रिब्युनल कडे जाणार आहात. ओके. ट्रिब्युनलच्या विरोधात 60 दिवसाच्या आत तुम्ही हायकोर्टात जाणार आहात. ओके. योग्य कारण असेल तर 60 दिवसाच्या वरती होऊ शकतं. हे सगळ्या कायद्यांमध्ये तुम्हाला स्टेटमेंट सापडणार आहे. ओके. फक्त एक कायदा आपण तिथं बघितलं होता की तुम्हाला 4 वर्षाच्या आत केस निकाल लावायचा होता. आधी ओरिजिनल 2 वर्ष होतं, नंतर 6 महिन्याने वाढत जाऊन 2. ते एकच. कुठला कायदा होता? करप्शनचा. आता बघा अपील. सगळ्यात खाली काय बघा, सर्टिफाईंग अथॉरिटी किंवा कंट्रोलर आहे. ओके. किंवा त्यात अजून कोण येणार आहे त्याच्यामध्ये हे पण लिहा, आपला ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर पण येतो. ओके. त्याच्या विरोधात अपील करायचे 45 दिवसात. कुठे? अपिलेट ट्रिब्युनलला. अपिलेट ट्रिब्युनलच्या विरोधात अपील करायचे 60 दिवसात. कुठे? हायकोर्टाला. ओके. हा सिक्वेन्स लक्षात घ्या. प्रकरण 11 ऑफेन्सेस. आता 11 ऑफेन्सेस मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकतो ना, तो 1 और 1 11 सिनेमा बघितला असेल तुम्ही. ते दोघं तर त्यात क्रिमिनल दाखवले ना त्यांना. तर ऑफेन्सेस प्रकरण 11 लक्षात ठेवा. 65 बघा काय आहे कलम. आता इथून सगळ्या शिक्षा आहेत ते लक्षात घ्यायचं आपल्याला. 65 आहे टेम्परिंग विथ कॉम्प्युटर सोर्स डॉक्युमेंट. कॉम्प्युटर सोर्स डॉक्युमेंटला काहीतरी तुम्ही धक्का लावला असेल, टेम्पर केला असेल, तर शिक्षा किती आहे? 3 वर्ष 2 लाख. 3 वर्ष 2 लाख, 3 वर्ष 1 लाख असा शिक्षा आहेत. तर ते कन्फ्युज खूप होणार आहे, तर नीट व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. कलम 65 झालं. कलम 66 काय? कॉम्प्युटर रिलेटेड ऑफेन्स. कॉम्प्युटरच्या संबंधित ऑफेन्स कुठं बघितलं आपण? सेक्शन 43 मध्ये बघितलं का? कॉम्प्युटर सोर्स होती, आपण सगळी ती डेफिनेशन बघितली होती. कॉम्प्युटर रिलेटेड ऑफेन्स म्हणजे काय हे कुठे दिले? सेक्शन 43 मध्ये दिले. त्याची शिक्षा कुठे दिली आहे? सेक्शन 66 मध्ये दिली, 66 मध्ये. हे कन्फ्युजन दूर करा. ओके. असा प्रश्न येऊन गेलाय, आपण जेव्हा बघू तेव्हा. ओके. 66 नुसार शिक्षा देण्यात येणार क्राईम किंवा अपराध कुठल्या कलमात स्पष्ट केले आहेत? ते कलम कुठला आहे तर 43 आहे. ओके. त्याच्यामध्ये शिक्षा बघा किती आहे तुम्हाला?
3 वर्ष आणि 5 वर्ष. वरचं टेम्परिंग आहे आणि पुढचं कॉम्प्युटर रिलेटेड ऑफेन्स आहे. याच्यात थोडेसे गंभीर स्वरूपाचे अपराध होते, त्याच्यामुळे त्याला 3 वर्ष 5 लाखाचा दंड आहे. आता इथून पुढे बघूया 66. ओके, मिसयूज ऑफ सोशल मीडिया ते लिहिले 66 मध्ये बघा ABCDEF पर्यंत आपल्याला आता पाठ करायचं. आधी 2-3 वर्षापूर्वी हे नेहमी विचारलं जायचं, आता मागच्या 2 वर्षात ते विचारत नाहीत, पण पुन्हा विचारलं जाऊ शकतं. तर 66A मध्ये काय, सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेज. ओके, कसं लक्षात ठेवाल, FBचं अकाउंट लक्षात ठेवा, A फॉर अकाउंट, आणि त्याच्यावरून मूर्खासारखं काहीतरी मेसेज पाठवायचं आय लव्ह यू टाईपचे, आणि मग ते ऑफेन्स होतो. हा सुद्धा ऑफेन्स आहे, लक्षात घ्या. तुम्ही ज्या व्यक्तीला असले काहीतरी मेसेज पाठवताय आणि त्या समोरच्या व्यक्तीला ते ऍक्सेप्ट नसेल तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. ओके, 3 वर्ष आणि फाईन. शिक्षा किती आहे, 3 वर्ष. तर विचारात घ्या आणि पुढच्या क्रिया करा. ओके, पुढे 66B बद्दल बघू आपण. डिसऑनेस्टली रिसिव्हिंग स्टोलन कॉम्प्युटर रिसोर्सेस कम्युनिकेशन एव्हिडन्स. ओके, डिसऑनेस्टली तुम्ही रिसिव्ह करता, काय मिळवताय, कॉम्प्युटर सोर्सेस आणि कम्युनिकेशन डिव्हाइसेस तुम्ही डिसऑनेस्टली मिळवताय. 66B मध्ये काय आहे, 3 वर्ष 1 लाखाचं फाईन. डिसऑनेस्टलीला बी फॉर बॅड जोडा आणि 66B ला तुम्ही डिसऑनेस्टली हा शब्द जोडू शकता. ओके, त्यानंतर 66C बघा, आयडेंटिटी थेफ्ट. आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय, मी याचा कंट्रोलर आहे, माझ्या हातात हे कंट्रोलर आहे असं दाखवून तुम्ही जर काही गुन्हा केला असेल तर तुम्ही खूप वेळा बघितलं असेल बघा, आणि खूप लोकांच्या बाबतीत हे झालेलं आहे. आत्ता पण होत आहे की म्हणजे असं एक्झॅक्टली आयटीच्या फॉर्मॅटमध्ये होत नसेल तरी इतर फॉर्मॅटमध्ये त्या गोष्टी घडतात. तर मंत्रीपद मिळवून देतो म्हणून आमदारांना फसवलं वगैरे, तुम्ही आता सध्या न्यूज मध्ये बघितलं ना, हे तशाच गोष्टी असतात. माझ्या एका फ्रेंडच्या केसमध्ये पण झालं होतं, त्याच्या कंपनीच्या डायरेक्टरचा मेसेज सगळ्यांना आला होता की आपली कंपनी थोडंसं इकॉनॉमिकल क्रायसिस मध्ये आहे, तर या खालील अकाउंटवरती एवढे पैसे पाठवा. तर डायरेक्टरना फोन मेसेज केला, ईमेल केला, तर सगळ्यांना वाटतं की अरे असं कसं काय त्याचं हॅक होऊ शकतं, ज्याला वाटेल त्याने थोडे पैसे पाठवून दिले, पण नंतर ते क्राईम होतं. हे काय झालं, आयडेंटिटी थेफ्ट झाली ना, त्या डायरेक्टरची आयडेंटिटी याने थेफ्ट केली, चोरली आहे. ओके, तर आयडेंटिटी थेफ्टला C कसं जोडचाल, आयडेंटिटी कार्डच्या C ला जोडा तुम्ही आणि ते येऊ शकतं. ओके, ते तोतई ऑफिसर्स वगैरे असं बघते, आयडेंटिटी थेफ्टचाच प्रकार आहे ना. मध्ये काश्मीरमध्ये कुठले तरी एक भारी ऑफिसर्स म्हणून त्याने PMOचा ऑफिसर्स म्हणून Z+ सिक्युरिटी वगैरे मजा केली, सगळं केल्यानंतर कळलं की ऑफिसर्स नाही. ओके, हे फक्त इंडियालाच होऊ शकतं. ओके, आयडेंटिटी थेफ्ट 3 वर्ष 1 लाखाचा LI फाईन आहे. पुढे 66D काय सांगतो, चीटिंग बाय पर्सोनेशन बाय युजिंग कॉम्प्युटर रिसोर्सेस. पर्सोनेशन आहे, दोन्हीतला फरक लक्षात घ्या. हे काय, तोतयागिरी आहे 66D, पोलीस दाखवून लुटलं फिटलं जे आहे ना, तशाच प्रकारचे गुन्हे इथं आयटीचं संबंधित केला तर त्याला 66D मध्ये येतं. ओके, 66C काय आहे, आयडेंटिटी थेफ्ट आहे. 66D काय आहे, तोतयागिरी. D फॉर ढोंग लक्षात ठेवा आणि तोतयागिरी लक्षात ठेवा. C आणि D शिक्षा दोन्हीला सेम आहे, 3 वर्ष 1 लाख. ओके, त्याच्यानंतर पुढे व्हायोलेशन ऑफ द प्रायव्हसी. प्रायव्हसीची व्हायोलेशन. ओके, 3 वर्ष 2 लाख शिक्षा आहे, 3 वर्ष 2 लाख. ओके, 66F सायबर टेररिझम. F म्हणजे आता बघा, F ला फतवा लक्षात ठेवा, ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन फतवा काढतात ना, तर F फतवा लक्षात ठेवा. सायबर टेररिझमला आजीवन कारावासाची शिक्षा आहे, आतापर्यंत सगळ्यात मोठी शिक्षा आहे ना, आजीवन कारावास F. ओके, व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी तुम्ही बघितला, त्याला कसं लक्षात ठेवलं, ई वर्ल्ड मध्ये खूप सारे प्रायव्हसीचे व्हायोलेशन होतं ना, प्रायव्हसीचं व्हायोलेशन. ओके, तर एक्झाम्पल जर द्यायचं तर मध्ये एक केस आलते बघा, त्या कुठल्या ऍक्ट्रेस आपली होती, भट साहेबांची पोरगी, काय नाव तिचं, आलिया भट. आलिया भटच्या घरी एक कॅमेरामॅन तिचा बेडरूमचा फोटो शूट केला होता ना, आणि तो त्याने मीडिया होता, तो मीडिया पर्सन होता, त्याने ते दाखवलं होतं की असं. मग ती तिची प्रायव्हसी आहे, पण तुम्ही काय केले, व्हिडिओच्या फॉर्मॅट मधनं लीक केलं, तिचं प्रायव्हसी लीक झाली. किंवा साधं जरी उदाहरण घेतलं तर तुम्ही समजा की एका फ्रेंडच्या अकाउंटला तुम्ही फ्रेंड म्हणून कनेक्ट आहात. ओके, त्या अकाउंट वरती जी माहिती आहे ती प्रायव्हेट आहे, ती त्या व्यक्तीला आणि त्याच्या फ्रेंडला दिसणार आहे. जर मी तिथली एखादी माहिती स्क्रीनशॉट घेऊन किंवा काहीतरी लिहिलेली माहिती मी फोटो काढला आणि दुसरीकडे टाकलं तर ते ब्रीच आहे, म्हणजे तुम्ही 66E नुसार क्राईम करताय, तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. ओके, ए काय आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन करू बघा. 66A काय होतं, सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेज. बी काय होतं, डिसऑनेस्टली रिसिव्हिंग द रिसोर्सेस. सी काय होतं, आयडेंटिटी थेफ्ट. डी काय होतं, पर्सोनेशन होतं. ओके, आणि ई काय होतं, व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी. आणि F काय होतं,
सायबर टेररिझम. ओके. आणि याच्यातलं ए ला 3 वर्ष आणि फाईन दिलं नाही. बाकीच्या सगळ्या केसमध्ये 3 वर्ष 1 लाख पर्यंत येतं आणि व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसीला 2 लाख येतं आणि सगळ्यात शेवटी टेररिझमला आजीवन कारावास येतं. आता त्याच्या पुढचे कलम बघू. पब्लिशिंग अँड ट्रान्समिटिंग. आता हे वेगळ्या प्रकारचे गुन्हे 66च्या वरती आपण आता गेले. पब्लिशिंग अँड ट्रान्समिटिंग काय 67 मध्ये काय सांगतं? ऑब्सिन मटेरियल म्हणजे अश्लील साहित्य पब्लिश करणं किंवा ट्रान्समिट करणं. ओके. पब्लिश करणं वेगळी गोष्ट आहे. पब्लिश करून माझ्या टेलिग्राम अकाउंटवरती आलंय आणि तिथून मी माझ्या मित्राला पाठवलंय, दॅट इज ऑल्सो ऑफेन्स. ओके. ऑफेन्स ची शिक्षा किती आहे? 3 वर्ष 5 लाख रुपये. ओके. नंतरच्या गुन्ह्यासाठी 5 वर्ष आणि 10 लाख रुपये. ओके. आणि या सगळ्या गोष्टी ट्रेस होतात, खूप इझिली ट्रेस होतात. तर तुम्ही वापरत असताना काळजीपूर्वक वापरा. ओके. आणि एकदा का चौकशी लागली की मागचे सगळे किस्से निघतात. सो आपण ऑफिसर व्हायच्या आधी असल्या काही गोष्टी करायच्या नाहीत. 67A मटेरियल कंटेनिंग सेक्शुअली एक्सप्लिसिट ऍक्ट. 67A मध्ये आहे एचं अडल्टरी लक्षात ठेवा तुम्ही, तुमच्या ते लक्षात राहील. ओके. त्याच्यामध्ये बघा 5 वर्ष 10 लाख आणि नंतर पुन्हा गुन्हा केला तर 7 वर्ष 10 लाख. आणि 67B मध्ये काय? मटेरियल डिपिक्टिंग चिल्ड्रन इन सेक्शुअली एक्सप्लिसिट ऍक्ट. बी फॉर बच्चा किंवा बच्चे लक्षात ठेवा, तुमच्या ते लक्षात राहील. त्याची शिक्षा आहे 5 वर्ष 10 लाख आणि 7 वर्ष 10 लाख. 67A आणि 67B. 67 काय म्हणतं? ऑब्सिन मटेरियल सांगतं. 67A मध्ये सेक्शुअली एक्सप्लिसिट ऍक्ट आहे आणि 67B मध्ये काय आहे? चिल्ड्रनचं सेक्शुअली एक्सप्लिसिट ऍक्ट आहे. त्यांच्या शिक्षा लक्षात ठेवा. 67 ची शिक्षा होती 3 वर्ष 5 लाख, वाढून किती होते? 5 वर्ष 10 लाख. पुढे 5, 10, 7, 10 आणि 5, 10 आणि 7, 10 अशी शिक्षा ती वाढत जाते. बी नंतर सी आहे बघा. 67C प्रिव्हेन्शन अँड रिटेन्शन ऑफ इन्फॉर्मेशन बाय इंटरमिडियरीज. काय दिलंय? प्रिव्हेन्शन अँड रिटेन्शन ऑफ इन्फॉर्मेशन बाय इंटरमिडियरी. शिक्षा किती आहे? 3 वर्ष. म्हणजे काय? मी ईमेल पाठवलाय माझ्या मित्राला आणि जीमेल मध्येच इंटरप्ट करून आपल्याकडेच डेटा ठेवलाय, माझ्या मित्रापर्यंत पोहोचवलाच नाही, तर दॅट इज ऑल्सो क्राईम बाय 67C. ओके. तुझी शिक्षा किती आहे? 3 वर्षाची आहे. आता बघा, पॉवर अँड ऑर्डर्स फॉलो करण्यास अपयशी ठरल्याबद्दलच्या शिक्षा. आता 68, 69A आणि 69B मध्ये आपण बघूया. काय आहे? पॉवर ऑफ कंट्रोलर टू गिव्ह द डायरेक्शन. कंट्रोलर डायरेक्शन देऊ शकतो. कसा आहे? कंट्रोलरच्या ऑर्डर किंवा डायरेक्शन ऐकल्या नाहीत तर शिक्षा किती आहे? 2 वर्ष किंवा 1 लाख. खूप साऱ्या शिक्षा आहेत, कन्फ्युज होणार आहे. पॉवर ऑफ सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू द डायरेक्शन फॉर इंटरप्रिटेशन, मॉनिटरिंग, डिस्क्रिप्शन ऑफ एनी इन्फॉर्मेशन. ओके. आता शब्द दिसतो काय? मॉनिटरिंग. इंटरप्रिटेशन आणि डिस्क्रिप्शन तर वेगळ्या गोष्टीमध्ये येत. ओके. पण मॉनिटरिंग हा वादाचा मुद्दा असतो नेहमी. ट्विटरवरती सरकारच्या विरोधात काय टाकला तर सरकार आदेश देतं की काढून टाका, है ना. किंवा अजून तुम्ही काय केलं असेल तर मग आम्ही ईडी पाठवतो, अशा गोष्टी असतात. तर हे सगळं कुठून होतं? 69 मधून होतं. तर 69 ची शिक्षा किती आहे? 7 वर्ष. म्हणजे इथं जर सरकार, कुठल्या दोन्ही सरकारनं आदेश दिलाय, जर तुम्ही ऐकला नाही तर शिक्षा आहे 7 वर्ष आणि फाईन. 69A पॉवर टू इश्यू द डायरेक्शन फॉर ब्लॉकिंग फॉर पब्लिक ऍक्सेस फॉर एनी इन्फॉर्मेशन सेम, है ना. फेसबुक, ट्विटर या गोष्टींवरती काही आक्षेपार्ह डेटा असेल, जे नॉट नेसेसरली ऑलवेज रॉंग असेल, कधी कधी काय असतं की असं काही कंटेंटमुळे समाजात प्रॉब्लेम्स क्रिएट होत असेल तर तो काढून टाका असा आदेश सरकार देऊ शकतं. तर ते नाही केला तर तुम्हाला 7 वर्ष आणि फाईन आहे. पुढे आहे पॉवर टू अथोराइज टू मॉनिटर अँड कलेक्ट ट्रॅफिक डेटा फॉर सायबर सिक्युरिटी. ओके. म्हणजे काही सायबर सिक्युरिटीचा अँगलनं आम्हाला डेटा हवा असेल तर त्या संबंधित पण सरकार तुम्हाला सांगू शकतं. 69A काय सांगतं? ब्लॉक करायला सांगतं. 69B काय सांगतं? डेटा मॉनिटरिंग कलेक्ट करायला सांगतं. ओके. आणि शिक्षा त्याची आहे, नाही ऐकलं तर 3 वर्षांनी फाईन. ओके. आता बघा खाली, इंटरप्रिटेशन किंवा डिक्रिप्ट करा, शिक्षा आहे 7 वर्ष. 69A ब्लॉकिंग आहे, शिक्षा आहे 7 वर्ष. 69B कलेक्ट ट्रॅफिक डेटा
शिक्षा आहे 3 वर्ष. हे 69A, B, C लक्षात ठेवा. आता आपण जाऊया पुढे 70. कलम 70 मध्ये बघा, प्रोटेक्टेड सिस्टीम 70. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट गॅझेट मध्ये डिक्लेअर करेल की अमुक कॉम्प्युटर रिसोर्स ही प्रोटेक्टेड सिस्टीम आहे, क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून असं डिक्लेअर करतं. कोण करणार आहे? अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, म्हणजे इधर स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, तर ते प्रोटेक्टेड सिस्टीमला त्यांनी काय दिले? क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर असं डिक्लेअर केलं. त्यात काय असतं? त्याला नॅशनल सिक्युरिटी, इकॉनॉमिक, पब्लिक हेल्थ आणि पब्लिक सेफ्टीचे महत्व असणार आहे. ओके, जर कोणी या प्रोटेक्टेड एरियाचा इलिगल ऍक्सेस मिळवला तर शिक्षा किती आहे? 10 वर्षाची शिक्षा आहे. म्हणजे लेट्स से की आपला आधार कार्डचा डेटा सरकारकडे आहे, तो किती सिक्युअर आहे असं डाऊट नेहमी आपण घेत असतो ना. तर त्या डेटाला जर सरकारनं प्रोटेक्टेड सिस्टीम किंवा क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून घोषित केलं आहे आणि त्याच्या बाबतीत तुम्ही वरचे काही गुन्हे केले तर तुम्हाला शिक्षा 10 वर्ष. वरती शिक्षा कमी होती ना, 3 वर्षाच्या आसपास शिक्षा होती. बट अशा सिस्टीमच्या बाबतीत तुम्ही काही छेडछाड केली तर शिक्षा वाढून किती होते? 10 वर्ष. मग याच्यामध्ये सिक्युरिटीच्या संबंधित, डिफेन्सच्या संबंधित काही गोष्टी असतात ना, त्याला सरकार डिक्लेअर करतं की आमची ही क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पुढे 70A नॅशनल नोडल एजन्सी 70A मध्ये आहे. एजन्सीचा ए लक्षात ठेवायचा. 70B सर्ट इन, बघितलं आपण सर्ट इन, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम टू सर्व ॲज अ नॅशनल एजन्सी फॉर इन्सिडेंट रिस्पॉन्स. काय गोष्टी घडल्या असतील त्याला रिस्पॉन्स देणारी पहिली एजन्सी कोण आहे? सर्ट इन. सायबर इन्सिडेंट संबंधी सर्व कार्य व सायबर सिक्युरिटीची सर्व कार्य कुणाकडे आहे? सर्ट इन कडे आहेत. आणि कलम किती महत्वाचं आहे? 70B. कसं लक्षात ठेवूया आपण? बी फॉर भारत, त्याच्यावरून आपण ते जोडू शकतो. आता बघा शिक्षा, अजून परत शिक्षाला आपण शिक्षा 3 प्रकारच्या बघितल्यात ना वेगवेगळ्या. एक आपण 66च्या रेंज मध्ये बघितली, 67 बघितलं, आता पुन्हा आपण 71च्या रेंज मध्ये बघूया. चुकीची माहिती दिली कशासाठी? लायसन्स मिळवण्यासाठी किंवा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी. शिक्षा किती आहे? 2 वर्ष 1 लाख. ओके, 22ला हा प्रश्न आला होता, म्हणजे या रेंज मधला प्रश्न होता. कॉन्फिडेन्शियली अँड प्रायव्हसीचा भंग केला आहे. एखाद्या प्रायव्हेट कंपनीला आम्ही डेटा दिलाय, तो कॉन्फिडेन्शियल डेटा आहे, तर त्याच्या संबंधित जर तुम्ही काय भंग केला असेल तर तुम्हाला 2 वर्ष 1 लाखाची शिक्षा. 72A माहिती उघड केल्याने लॉफुल कॉन्ट्रॅक्टचा भंग झाला असेल तर 3 वर्ष 5 लाखाची शिक्षा आहे. चुकीचे इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट पब्लिश केले असेल तर 2 वर्ष 2 लाख आहे. आणि लबाडीच्या हेतूने डिजिटल सर्टिफिकेट पब्लिश केला असेल तर 2 वर्ष 2 लाख दंड आहे. तर इतक्या सगळ्या शिक्षा आहेत. जवळपास या शिक्षा तुमच्या 25-30च्या आसपास जाते. ते सगळं एका खाली एक लिस्ट करून वारंवार रिव्हिजन करा, लक्षात राहू शकेल. ओके, बघा हे लक्षात ठेवण्याचं टेक्निकनेस होतं, अदरवाईज होत नाही. जसं आपण MDG बद्दल बघितलं होतं ना, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल कसं लक्षात, तसं काही ना काही तुम्ही टेक्निक इथं लावल्या तर लक्षात राहील. 75 बघा, भारताबाहेर केलेल्या अपराधांना हा कायदा लागू आहे. 75 सांगते, कलम नंबर 75. अमृत महोत्सव झालं ना, 75ला लक्षात ठेवू शकता. भारताबाहेर जरी असला तरी काही हरकत नाही. भारताबाहेरच्या लोकांचं तुम्हाला कधी कधी आश्चर्य वाटतं का? मला तरी खूप आश्चर्य वाटतं. मी स्वतः इकडे यायच्या आधी 7 वर्ष मी IT जॉब केलाय, त्यामुळे मी कधी ना कधी बाहेर होतो, तिथं बाहेर काम केलेलं आहे. आणि माझा भाऊ सुद्धा बाहेर आहे, तो जर्मनीमध्ये आहे. त्याच्यावरून मला कळतं की जे बाहेरचे इंडियन लोक आहेत ना, त्यांना उगाच इंडियन प्रेम. मग इतकंच प्रेम आहे तर काय येत ना तुम्ही इथे? आणि इथे या ना, तिथं प्रेम दाखवतात खूप, इंडिया ऐसा आहे, इंडिया तैसा आहे वगैरे वगैरे. मग तुम्हाला इतकी काय तळमळ असेल तर या, इन्व्हिटेशन आहे तुम्हाला. ते मी माझ्या भावाला पण सांगतो, म्हणजे घरापासूनच सुरुवात होत असते. आता तुम्ही ही लोक बघितलात, ही लोक कुठं काम करतात, म्हणजे कुठं शिकलेली असतात? काम करतात मोठ्या मोठ्या ठिकाणी. आज आपल्या सगळ्या मोठ्या मोठ्या IITs असतात, मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत त्याचे डायरेक्टर्स किंवा खूप मोठ्या लेवलचे एम्प्लॉईज सुद्धा इंडियन आहेत. इंडियन लोकांना खूप डिमांड आहे. हे शिकतात कुठं? IIT मध्ये, IIT, NIT, IIM अशा ठिकाणी शिकतात. आणि हे इन्स्टिट्यूशन्स गव्हर्नमेंटचे, गव्हर्नमेंट त्यांच्यावरती खूप सारा पैसा खर्च करतात. तुम्हाला काही, तुम्ही जे शिक्षण घेताय त्याच्या लेवलला काहीच तुम्ही पे करत नाही. इतकं सगळं तुमच्यावरती खर्च करायचं आणि तुम्ही देश सोडून जाताय. हा, हे सगळं मान्य आहे की तुमच्या नॉलेजला तसं आमच्याकडे अजून अॅटमॉस्फिअर नाही आहे वगैरे, पण ठीक आहे ना, ते क्रिएशन करण्याचं पण काम आपलंच आहे. आपण इथे राहू तर काम करू शकतो. मग तिथे जाऊन
इंग्लिशमध्ये शिवाय घालणं काही चुकीचं आहे. इंडिया असाच आणि इंडिया तसा, त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, आता चित्र बदललेलं असं वाटलं पण काही बदललेलं नाही. उलट आपलं इमिग्रेशन वाढलंय. मी काही डेटा बघितलं का, भारत सोडून जाण्याची संख्या वाढत चाललेली आहे. त्यात आपलाही दोष आहे. आपण काय करतोय, आपलं ब्रेन ड्रेन करतोय. अमेरिका भारी काय, त्यासाठीच भारी आहे. ते जगातल्या भारी भारी ब्रेनला आमच्याकडे ओढून घेतं, आपल्याकडे ओढून घेतं. अमेरिकेतली जी काही मोठी मोठी कामं केली त्याच्यातला रोल बघा कुठल्या लोकांचा असतो. अमेरिकन असतात ती लोक, बट त्यांचं ओरिजिन कुठेतरी बाहेरचं असतं. त्यातले मोस्ट ऑफ लोक इंडियन एशियन लोक सापडतात. आहे ते आता कधी होईल तेव्हा होईल. त्यामुळं हे चित्र बदलणं गरजेचं आहे, कारण आपली ही लोक इथं राहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आपला फायदा झाला असता. NRI लोक, तुम्ही कधी रवीश कुमारला बघितलं का? रवीश कुमार न्यूज रिपोर्ट त्यांचा ऐकता का? तुमचा ऐकत? त्यांचा खास राग आहे त्यांच्यावरती, NRI म्हणजे ते सारखं सारखं ते उल्लेख करतात. ते बरोबर पण आहे काही. हा, काही लोक खरंच असतात, त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ते बाहेर गेले, ते ठीक आहे, त्यांना काही दोष देण्यात काही पॉईंट पण नाही. पण तुम्ही तुमचं काम तिथे केल्यानंतर या आपल्या देशात काम करा, पुन्हा जाऊ बाहेर. आणि त्याच्याबरोबर आपण पण दोष आहेत. आपण म्हणजे कोण? आपण आता अभ्यास करून सिस्टीम मध्ये जाणार आहोत. आपलाही रोल आहे की अशा लोकांना एक चांगलं वातावरण करून देणं. आपल्याकडे वातावरणच निर्मिती होत नाही. जर एखादा बिझनेस करला, स्टार्टअप करला आला असेल तर त्याला काही गोष्टी, बेसिक गोष्टी लागतात, ते प्रोव्हाइड करणं आपलं काम, पण आपण करत नाही. आपण जेव्हा ऑफिसर होऊ तेव्हा आपल्याला कळेल ते का होत नाही. आपण एकटे काय करू शकत, मान्य, पण जेवढं शक्य तेवढं आपण प्रयत्न केला तर हे चित्र नक्की बदलू शकतं. एनिवे, चला. कॉम्प्युटर 76 जप्ती करण्याचा अधिकार. कॉम्प्युटर कलम 76 आणि कलम 77 हा कायदा इतर कायद्याच्या तरतुदीमध्ये इंटरफेरन्स करणार नाही. म्हणजे काय आहे? ओव्हर रायडिंग इफेक्ट नाहीये त्याचा. 77 बघा, आर्टिकल पण किती आहे, सेक्शन किती आहे? 77. ओव्हर रायडिंग नाहीये म्हणून 77 आहे ना, समान दिलं नाही, 7-7. पुढे कलम नंबर 78A काय म्हणतो बघा, अपराधाबाबत तडजोड. म्हणजे काय? कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स. काही ऑफेन्स असे पण असणार आहेत की जे तडजोड करण्याजोगे असतात. 3 वर्षापेक्षा जास्त आणि आजीवन कारावासाची शिक्षा सोडून इतर अपराधांबाबत तडजोड करता येते. 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आणि आजीवन कारावासाची शिक्षा सोडली की बाकीच्या सगळ्या शिक्षांबद्दल तुम्हाला तडजोड करता येते. त्याच्याबद्दलची प्रोव्हिजन 77A मध्ये आहे. 77A. ओके, शिक्षा ऍडजस्ट करणे, याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊया आपण 77B. 77B काय सांगतो? 3 वर्ष आणि अधिक शिक्षेचे अपराध कॉग्निझिबल, तर 3 वर्षापर्यंतच्या शिक्षा असणारे अपराध बेलेबल आहेत. येतं लक्षात? कॉग्निझिबल म्हणजे काय? त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो आपण त्याला? दखलपात्र गुन्हे आहेत ते. आणि बेलेबल म्हणजे काय? तुम्हाला बेल 2 प्रकारे मिळते ना. एक कोर्टातून मिळते आणि तुम्हाला इथून पोलिसांच्या लेवलला सुद्धा मिळते. ते म्हणजे पोलिसांच्या लेवलचे म्हणजे बेलेबल. जर सिव्हिअर ऑफेन्स असेल तर कोर्टाकडनं त्याची परवानगी घ्यावी लागते, ते वेगळं आहे. बेल तर तुम्हाला नेहमी मिळू शकतो, तुमच्या गुन्ह्यानुसार आहे ते. जे आपण जे बोलतो ते पोलीस स्टेशनच्या लेवलचं. 3 वर्षापर्यंतच्या शिक्षाच्या अपराधाला आपण बेलेबल ऑफेन्स म्हणतोय. 3 वर्षाच्या वरचे नॉन बेलेबल ऑफेन्स. आता आपण या प्रकरण 13 कडं, मिसलेनियस. कलम नंबर 80, पॉवर ऑफ पोलीस ऑफिसर अँड अदर ऑफिसर टू एंटर अँड सर्च. कलम नंबर 80 मध्ये ते आहे. काय आहे? पोलीस इन्स्पेक्टर पेक्षा कमी दर्जाचा नसणारा पोलीस अधिकारी. म्हणजे इथं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण आहे? पोलीस इन्स्पेक्टर, PI. केंद्र शासनाने प्राधिकृत केलेला केंद्र व राज्य शासनाचा कोणताही अधिकारी गरज पडेल तसं ते अधिकाऱ्याला अपॉइंट करतील. तो काय करू शकतो? वॉरंट शिवाय प्रवेश करेल एका ठिकाणी, झडती घेऊ शकतो किंवा अटक सुद्धा करू शकतो. हे 80 मध्ये दिलेलं आहे. 84B कडे आपण जाऊया. पनिशमेंट ऑफ अबेटमेंट ऑफ ऑफेन्स. ज्या अपराधासाठी असणारी शिक्षा तेवढीच शिक्षा तुम्हाला अबेटमेंटसाठी दिली जाणार आहे. 84C काय सांगतं? पनिशमेंट फॉर अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स. या अपराधाच्या शिक्षेच्या निम्म्या कारावासाची आणि शिक्षे इतकाच फाईन असणार आहे. तुम्ही काय करताय? इथं अटेम्प्ट केलंय, प्रयत्न केलाय, अपराध घडला नाही तुमच्याकडे पण प्रयत्न केलाय, तरी तुम्हाला शिक्षा किती आहे? त्या गुन्ह्यासाठी निम्मी शिक्षा. दंड मात्र सेमच आहे. आणि तुम्ही एकाला प्रेरित केलं, अबेटमेंट केलंय, तर शिक्षा तेवढीच आहे. तर 84B आणि 84C. तर आता ऑफिशियल्स बघूया बघा आपण. 17ला कोण होते? कंट्रोलर. 24 सर्टिफाइंग अथॉरिटी. 35 सबस्क्रायबर. अडज्युडिकेटिंग डायरेक्टर आणि कोर्ट आपण बघितलं ते कुठं होते? 46ला. 48ला कोण आहे?
अपिलेट ट्रिब्युनल आहे. हायकोर्ट कुठं होता? 62 मध्ये आला होता. नॅशनल नोडल एजन्सी 70A ला आहे. 70B सर्ट इन साठी आहे. आणि 80 काय होतं? पोलीस इन्स्पेक्टर. हे सगळे ऑफिसरची लिस्ट आहे. ही लिस्ट लक्षात घ्या. कमीत कमी शिक्षा किती आहे? 6 मंथ. सर्टिफाईंग अथॉरिटीला शिक्षा आहे 6 मंथची. आणि मॅक्झिमम किती आहे? आजीवन कारावास. कुठल्या केसमध्ये होती? 66F टेररिझमचा ऍक्ट असेल तर. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा कशा प्रकारचे विचारलेले आहेत. आता हे अशा प्रकारच्या त्यावेळेस मी अनालिसिस केलं. जर तुम्हाला असं जमलं अभ्यास करत असताना तर ते बेटर होईल, चांगला अभ्यास होईल. प्रश्नांचा प्रकार बघा. साधारण प्रश्न म्हणजे नॉर्मल प्रश्न 3 होते, व्याख्यांवरती 6 होते, यंत्रणांवरती 4 होते आणि शिक्षा होत्या 10. आता मी जेव्हा त्या नोट्स काढल्या, त्या नोट्स काढताना मी ह्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. आता तुमच्या ऍक्ट मध्ये 94 कलम, मग मी ती कलम कुठली गरजेचं हे पकडलं. व्याख्याची कलम घ्या, यंत्रणा आणि शिक्षा घ्या. ओके, अशा आधारे जर तुम्ही प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास केला तर तुमचा अभ्यास कन्साइज होईल आणि टू द पॉइंट होईल. 2012चा प्रश्न आपण बघूया. IT ऍक्ट भारतात तसेच भारताबाहेर लागू आहे, बरोबर आहे? बरोबर. पोलीस अधिकारी फक्त संशयावरून वॉरंट शिवाय अटक करू शकतात का? यस. गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा पोलीस अधिकारी म्हणले तर तो कुठला अधिकारी असला पाहिजे? PI असला पाहिजे ना. ओके, गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा क्वचितच असून मुख्यत्वे दंडाची शिक्षा आहे, असं आहे का? ओके, क्वचितच म्हणलंय, ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी शिक्षा आहे ना, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सर्व गुन्ह्यात कारावासाची शिक्षा आहे एक्सेप्ट रेसिड्युरी पेनल्टी. एकच ठिकाणी पेनल्टी किती होती? 25,000ची पेनल्टी होती. पुढे, उपअधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला पोलीस अधिकारी किंवा केंद्र सरकारने नेमलेला अधिकारीच गुन्हेगाराला अटक करू शकतो. कोण आहे तिथे? पोलीस निरीक्षक आहे. पोलीस उपाधीक्षक म्हणजे काय झाला तो? DYSP नाही तर कोण आहे? पोलीस निरीक्षक आहे. कलम नंबर 80. श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार केस. श्रेया सिंगल केस तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. ओके, तर 66A काय होतं? 66A मॅसेज पाठवायचं होतं, आपण बघितलं होतं ती केस. 66A हे आर्टिकल 19(1)A च्या विरोधी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी कलम आहे, असं श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकारचा खटला मार्च 2015 मध्ये न्यायालयानं सांगितलं. आणि त्यांनी 66A रद्द करायला सांगितलं. आणि त्यानंतर पण काय झालं, या कलमा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याच्यानंतर पण खूप ठिकाणी या कलमांवरती केस पडले होते लोकांना. ओके, जवळपास 40-50 केसेस अशा होत्या. त्या सगळ्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले. तुम्ही त्याला स्ट्राईक डाऊन केले तरी या लोकांवरती केसेस आहेत. मग आत्ताच लेटेस्ट मध्ये ती न्यूज होती, मग पुन्हा ते सगळे केसेस काढून टाकण्यात आले. 69A आणि 69A आणि 79 काय म्हणतात? कॅन रिमेन एन्फोर्स्ड विथ सर्टन रिस्ट्रिक्शन. या केसमध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या कलमांबद्दल बोलले ते बघतो आपण. 66A तर ते म्हणले की रद्दच करायचं आहे. 69A काय होतं? 69A काय होतं आपण वरती बघितलंय. 69A 69B बघितलं. 69A ब्लॉकिंग होतं ना, म्हणजे सरकार आदेश देऊ शकतं की हा डेटा ब्लॉक कर. तर त्यांनी सांगितले की हे असेल कलम एनफोर्स मध्ये असणार आहे, नो डाऊट, पण त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन असणार आहेत, असा हा सुप्रीम कोर्टचा डिसिजन होता. ओके, आणि एक्झाम्पल बघा. त्याचं एक्झाम्पल काय दिलंय? पॉवर टू इश्यू द डायरेक्शन फॉर ब्लॉकिंग द पब्लिक ऍक्सेस फॉर एनी इन्फॉर्मेशन थ्रू द एनी कॉम्प्युटर रिसोर्सेस. एक्झाम्पल, चायनीज ऍप वरती बॅन आणणं, सोशल मीडियावरती संदेश हटवणं, या सगळ्या गोष्टी 69A च्या अंतर्गत सरकार करत होतं. त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? हे असू शकतात, बट त्याच्यावरती काही आम्ही रिस्ट्रिक्शन आणणार आहोत. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं 66A लक्षात ठेवा, ते गेलेलं आहे, ते रद्द झालेलं आहे. असा प्रश्न येऊ शकतो. 66A रद्द कोणत्या केसमध्ये झाले? श्रेया सिंगल केस मार्च 2015. असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम 2016ला विचारलेला आहे, 2019ला व्याख्या विचारलेली आहे आणि 18ला त्याची कलम विचारलेला आहे. कलम काय? 2F. ओके, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम मीन्स अ सिस्टीम ऑफ अ सिक्युअर की पेअर कन्सिस्टिंग ऑफ अ प्रायव्हेट अँड पब्लिक की. बघितले आपण, ही डेफिनेशन लक्षात ठेवा. की पेअर डेफिनेशन कुठे होती? X मध्ये, 2X मध्ये. त्याची पुन्हा डेफिनेशन पुढे दिलेली आहे, ती काय परत मी वाचणार नाहीये. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर कुठे होतं? 3A मध्ये. आणि 3 मध्ये काय होतं? डिजिटल सिग्नेचर. यंत्रणा आपण बघितले. सायबर अपिलेट ट्रिब्युनल 2018 आणि 19ला प्रश्न आहे. प्रकरण 10 कसं लक्षात ठेवलं आपण?
ट्रिब्युनलचा टी आणि 10 लक्षात ठेवलेलं होतं. ओके. कलम 48 ते 63 मध्ये केंद्र सरकार सीजेआयच्या सल्ल्याने अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करते. असं सुरुवातीला त्याची प्रोव्हिजन होती. 2017 मध्ये आपण काय केलं ते हटवली आहे. आणि आता कुठल्या कायद्यानुसार असतं? ट्राय ऍक्ट 97 नुसार ते ट्रिब्युनल काम करणार आहे. तेच खाली मी लिहिलेलं आहे. पुढे बघूया सर्ट इन. सर्ट इनचं कलम किती आहे? 70B 2008 ची दुरुस्ती आहे. हे पण लक्षात घ्या. 2008 ची दुरुस्ती आहे. 2008 कसं लक्षात ठेवचाल? थोडस गडबडीत 8 काढला तर बी होऊ शकतं का? 70B 2008. सायबर सिक्युरिटी संबंधित माहितीचे कलेक्शन, अनालिस्ट, डिसेमिनेशन वगैरे हे सगळी कामं सर्ट इनची आहेत. त्यालाच इन्सर्ट पण म्हणतात बरं का. आता INCUT टाकला किंवा आधी टाकला तरी काय फरक पडत नाही. ओके. ज्याला जसं बेस्ट वाटतं तसं घ्या. ओके. फास्ट फोरकास्ट आणि अलर्ट म्हणजे असे गुन्हे होऊ शकतात त्याचं फोरकास्ट करणं, अलर्ट करणं, सिस्टीमला इमर्जन्सी मेजर करणं, सायबर सिक्युरिटी संबंधित घटनांची माहिती केंद्र शासनाला देणं, संसदेला नाही. असं काही गडबड तो करणार नाही. बट केंद्र शासनाला दिला पाहिजे ना. संसदेचा काय संबंध आहे का? नाही. कॉन्स्टिट्यूशन तयार आहे का ते? नाही. कॉन्स्टिट्यूशन जर एस्टॅब्लिश बॉडी असेल तर ती जाते प्रेसिडेंटला रिपोर्ट जातो संसदेत. ही कुठली बॉडी असणार आहे? केंद्र शासनाने बनवलेली. मग आधी केंद्र शासन घेणार. का बरं? असे रिपोर्ट जर डायरेक्ट पार्लमेंटमध्ये गेले तर विरोधक चान्स सोडतील का? नाही. तर मग आम्ही त्या रिपोर्ट मधल्या चुकीच्या गोष्टी काढून सगळ्यात भारी भारी गोष्टी पार्लमेंटमध्ये ठेवतो. हे कुठलंही सरकार करतं. ओके. शिक्षा. ए ने बी चा ईमेल हॅक केला आणि सी ची बदनामी केली तर काय झालं? कुठला गुन्हा झाला? आयडेंटिटी थेफ्ट झाली. बरोबर आहे ना? ओके. 66C मध्ये तो गुन्हा आहे. आपण बघितलेला सी कसा लक्षात ठेवला आपण? आयडेंटिटी कार्डचा सी लक्षात ठेवला. 2 वेळा येऊन गेला बघा. 2018 आणि 2019 ला ए ने बी ला आय लव्ह यू चे अनेक ईमेल पाठवून बी चा ईमेल व्हॅनिश किंवा ब्रोक केला. 2012 ला प्रश्नालय. हे शब्द माझे नाहीत, हे आयोगाचे शब्द आहेत. ओके. तर शिक्षा किती आहे? 3 वर्ष आणि 5 लाखाची शिक्षा आहे. बघितलं आपण. ओके. आता इथे तुम्हाला काय वाटू शकतं? 66A वाटू शकतं ना. ओके. बट इथे काय झालंय? ईमेल पाठवलंय आणि त्याचा जी सिस्टीम आहे व्हॅनिश केली, ब्रोक केली. मग त्याचा वरचा गुन्हा झाला. जर फक्त मेसेज पाठवला असता तर शिक्षा किती झाली असती? आपली वरची शिक्षा 3 वर्षाची आणि फाईन जी आहे ती. पण इथे कॉम्प्युटर डॅमेज वाली शिक्षा त्याला झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढे 66A बद्दल बघा. काय आहे 66A? कम्युनिकेशन मीडियमचा वापर करून आक्षेपार्ह संदेश पाठवणे म्हणजे 66A होता. आणि तो रद्द झालाय श्रेया सिंगल केस मध्ये. तर पुढे बघूया आपण. सायबर टेररिझमचा प्रश्न किती वेळा आला बघा? 12, 17, 18. सायबर टेररिझम कुठे येतं? 66F मध्ये. आजीवन कारावासाची शिक्षा आहे. हे 2012 ला पण विचारलेलं आहे. कलम 71 बद्दल 2015 ला प्रश्न होता. जर एखाद्या व्यक्तीने नियंत्रक किंवा दाखला देणारे अधिकारी यांना लायसन्स किंवा डिजिटल सिग्नेचर मिळवण्याकरता चुकीची माहिती दिली असेल तर ती शिक्षा आहे. ओके. तर ती कुठे येते? 2 वर्ष 1 लाख. 70च्या रेंज मधली कलम बघितलं आपण. 71, 72, 73 तिथून. आता ह्यांनी काय विचारलं होतं? 71 नुसार असा असा गुन्हा केला तर शिक्षा किती असं विचारलं, किंवा हा गुन्हा केला तर कुठल्या कलमात आहे असं विचारू शकतात. तर ते कलम पण आपल्याला माहिती पाहिजे. कंपनीने जर गुन्हा केला असेल तर त्या बाबतीत काय काय होतं बघा. कंपनी जबाबदार व शिक्षेस पात्र असणार आहे. कंपनीच्या व्यवसाय करणाऱ्या जबाबदार व्यक्तीने दुर्लक्ष केल्यास तोही शिक्षेस पात्र असणार आहे. जबाबदार व्यक्तीने मुकानुमती दिली असेल तर तो शिक्षेस पात्र असणार आहे. कॉमन सेन्सचे स्टेटमेंट्स आहेत. अशा प्रकारे आपला हा अध्याय इथे संपतोय. ओके. तर बाकीचा आपण ब्रेक नंतर घेऊया. एक टी ब्रेक घ्या तुम्ही.